Recording in progress. मला सकाळीच फोन आला दिला पैसे पण. हो मला पण सांगितलं त्यांनी. मी म्हटलं पत्र मॅडमला द्या म्हटलं. हो आज काय गोष्ट वेगळी Recording in progress. आणि आमच्याकडे मी म्हटलं त्यांना कॉन्फरन्स मध्ये ऑनलाईन जॉईन होतो बोलू. डॉक्टर चोंडेकर मॅडम यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि थोडक्यात सरांचं केलं ना सरांचं. हा मी सरांचा परिचय देऊ इच्छितो. तत्पूर्वी सरांची जी फ्रेम आहे ती झूम करून डिस्प्लेला दाखवावी. सर आवाज येतोय सर माझा तो आपल्याला? येतोय मला येतोय आवाज. हा वेलकम सर, स्वागत आहे. थँक्यू. खर तर हना जगताप सर यांचं परिचय करून द्यावा एक कसं औपचारिकतेचा भाग वगळला तर असं कोणीच नाही की ज्याला हना जगताप सर परिचित नाहीत. मला असं वाटतं ज्यांचं BEd MAd झालेलं आहे त्यांना डॉक्टर हना जगताप सरांचं पुस्तक वाचल्याशिवाय त्यांचं BEd MAd झालेलंच नसेल. तर तरी एक या कृती सत्राचा समन्वयक या नात्याने मी सरांचा अल्प परिचय देण्याचा प्रयत्न करतो. फार मोठा परिचय आहे तरी देखील अतिशय शॉर्ट मध्ये मी या ठिकाणी तो सादर करत आहे. सरांचं शिक्षण BSc MAd MPhil PhD असं झालेलं आहे. या औपचारिक शिक्षणापेक्षा सरांचं कार्य आपल्याला ज्ञात आहे. सरांनी अनेक विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. त्यामध्ये गणित अध्यापन पद्धती, शैक्षणिक तंत्रज्ञान, प्रगत शैक्षणिक तंत्रविज्ञान व माहिती तंत्रविज्ञान, शिक्षणातील नवप्रवर्तने, नव अध्ययन उपपत्ती, आशययुक्त अध्यापन, त्याचबरोबर काही पुस्तकांचं संपादन देखील सरांनी केलेलं आहे ज्याच्यामध्ये अध्ययनाचे मूल्य निर्धारण व मूल्यमापन, ज्ञान आणि अभ्यासक्रम, शैक्षणिक मानसशास्त्र. एवढंच नव्हे तर जसं अध्ययनार्थीचा स्तर बदलतो त्याप्रमाणे आपण आपल्या माहितीचा सुद्धा स्तर बदलायला पाहिजे. या दृष्टिकोनातून सरांनी DEd साठी स्वतंत्र एक पुस्तकांची मालिका प्रकाशित केलेली आहे. त्यामध्ये मूल्यमापन व संख्याशास्त्र, मानसशास्त्र, अभ्यासक्रम, अध्ययन अध्यापन व मूल्यमापन, बालकाचा विकास व स्वजाणीव, शिक्षणातील नवीन प्रवाह, शाळेतील मार्गदर्शन व समुपदेशन. त्याचबरोबर आपण सर्वजण जाणतो की सेट साठी जो अनिवार्य पेपर आहे त्यातील अध्यापन अभियोग्यता व संशोधन अभियोग्यता, PhD करणारे विद्यार्थी संशोधकच नव्हे तर प्रत्यक्ष अध्यापन करणारे प्राध्यापक यांच्यासाठी सुद्धा शैक्षणिक संशोधन. याशिवाय त्यांचं विपुल लेखन असल्या कारणाने, चतुरस्र असं त्यांचं हातखंड असल्या कारणाने सामाजिक विषयांसाठी सामाजिक स्थित्यंतरे, त्यात आणखी चिंतन पर त्यांनी एक मालिका प्रकाशित केलेली आहे. त्याचे अनेक भाग प्रकाशित झालेले आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र पीठासाठी त्यांनी अनेक पुस्तिकांचं लेखन आणि विद्यार्थ्यांना PhD ही शिक्षणशास्त्रातील सर्वोच्च पदवी बहाल करण्यात आलेली आहे. 12 विद्यार्थ्यांनी MPhil पदवी प्राप्त केलेली आहे. आतापर्यंत सरांनी अनेकविध पदे भूषविलेली आहेत. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, SNDT सोलापूर विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ अशा अनेक ठिकाणी शिक्षणशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून सरांनी कार्य केलेलं आहे.
अकॅडमिक काउन्सिल महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, तसंच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ याचा सदस्य, सोलापूर विद्यापीठाचं, हॅलो आवाज येतोय ना? हा ठीक आहे. हा, व्यवस्थापन परिषद सोलापूर विद्यापीठ सोलापूर, शिक्षणशास्त्र विद्यापीठ शिक्षणशास्त्र विद्याशाखा सोलापूर विद्यापीठ इथले अधिष्ठाता म्हणून सरांनी कार्य केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक प्रशिक्षण परिषद मेस्टा याचे सर अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. सध्या तर आजीव सदस्य आहेतच. गणित अभ्यास मंडळ महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यासाठी सरांनी सदस्य म्हणून कार्य केलेलं आहे. आपण फक्त म्हणतो की माणूस निवृत्त होतो, पण सरांचं अथक आणि आजीवन कार्य चालू आहे. सध्या सुद्धा सर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सदस्य आहेत, सल्लागार सदस्य आहेत, मराठी विश्वकोश मंडळ वाई येथील. 3 दिवसापासून ते 30 दिवसापर्यंतचे असे वाईड रेंजच्या कमी अधिक मुदतीच्या अनेक कोर्सेसचे सरांनी रिसोर्स पर्सन म्हणून कार्य केलेलं आहे. जवळपास 40 ते 50 कोर्सेस मध्ये सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि व्याख्यानांची तर गणतीच नाही. जवळपास 500-700 व्याख्यानं विविध ठिकाणी विविध संस्थांमध्ये सरांनी दिलेलं आहे. सरांची जवळजवळ सेंचुरी झालेली आहे. युट्यूबवर त्यांनी सेट नेट मार्गदर्शन विषयक अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि सर्वांसाठी ते उपलब्ध आहेत. तर अशा या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचं आज आपणास मार्गदर्शन लाभलेलं आहे. सरांना आपण जो विषय दिलेला आहे किंवा सर ज्या विषयावर आपणाशी हितगुज साधणार आहेत त्यामध्ये प्रमाणित चाचणी, त्याचबरोबर निरीक्षण तंत्रे, त्यामध्ये पडताळासूची, पदनिश्चयन श्रेणी आणि या अनुषंगिक आणखी पार्टिसिपंट कडून ज्या काही शंका येतील त्यावर सर आपलं शंका समाधान करणार आहेत. तर मी या ठिकाणी आपल्या आणि मार्गदर्शकांच्या मध्ये अधिक वेळ न थांबता आपले आजचे रिसोर्स पर्सन आदरणीय डॉक्टर हना जगताप सर यांनी व्याख्यान सुरू करण्यापूर्वी या महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा या कृती सत्राच्या अध्यक्षा डॉक्टर चोंडेकर मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द व्यक्त करा. नमस्ते सर. नमस्कार सर, आम्ही बीएड करतानापासून आपल्या पुस्तकांचं अध्यापन केलेलं आहे आणि आपण जेव्हा या कृती सत्रासाठी मार्गदर्शन करण्यास तयार झालात त्यावेळेस अतिशय आनंद झाला. या माझ्या शैक्षणिक वाटचालीमध्ये आणि माझ्या अनुभवामध्ये जास्तीत जास्त पुस्तकं जर मी कुणाची वाचली असतील तर आपलेच वाचलेले आहेत सर. त्यामुळे मी आपली विद्यार्थिनी आहे आणि आपण या कृती सत्राला मार्गदर्शन करणार आहात म्हणून खूप आनंद होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपले ऋण व्यक्त करते आणि सर्व सहभागी जे आहेत त्यांनी या कृती सत्रातील सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करते. धन्यवाद सर. आणखी एक थोडीशी दुरुस्ती. आपण जे 3 कृती सत्र घेतले होते त्यातलं हे आता आपण म्हणायला हरकत नाही की कळस आहे 3रं कृती सत्र आणि या कृती सत्राचं अध्यक्षपद आणि शेवटी समारोप करण्यासाठी या कृती सत्राचे अध्यक्ष म्हणून आमच्या महाविद्यालयाचे आमचे सहकारी डॉक्टर रामेश्वर पद्मे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मंचावर. मी त्यांचं देखील स्वागत करतो आणि आता हना जगताप सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. आवाज येतो सर माझा? हो सर. येस, येतोय. ठीक. प्राचार्य मॅडम, नंतर आमचे मित्र करवंदे सर, पद्मे सर आणि मित्र, माझ्याकडे जो विषय सोपवलेला आहे त्यातला मी अगदी माझ्याकडे मर्यादित विषय दिलेला आहे. एक पडताळा सूची आहे, नंतर पदनिश्चयन श्रेणी आणि प्रमाणित कसोटी. आपण असा विचार करूया की ही जी साधनं आहेत म्हणजे पडताळा सूची असेल, पदनिश्चयन श्रेणी आहे, ही सगळी निरीक्षणाची तंत्र आहेत खरं म्हणजे. आता ही जे काही तंत्र आहेत ही तंत्र कशी वापरायची, कशासाठी आहेत याचा आपण थोडासा सविस्तर अभ्यास करणार आहोत. नेक्स्ट सर.
नेक्स्ट. हा, येस येस. तर या ठिकाणी असं म्हणलंय की आता शब्द तुमच्या त्या शब्द जो आहे पडताळ सूची ह्याच्यावर लक्षात येईल आपल्या, किंवा इंग्रजीमध्ये चेकलिस्ट आपण म्हणलेलं आहे त्याच्यावर लागतं. कारण घोटाळा काय होतो सांगतो तुम्हाला विद्यार्थी मित्रो, आपला घोटाळा काय होतो परीक्षेमध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा. बऱ्याच वेळा आपल्याला दोन्ही गोष्टी माहित असतात, पडताळ सूची माहित असते आणि पदनिश्चित श्रेणी देखील माहित असते. होतं काय परीक्षेमध्ये पेपर लिहिताना सुद्धा काय हा गोंधळ होण्याची शक्यता असते. आपण पदनिश्चित श्रेणी विचारल्यास तर आपण चुकून पडताळ सूचीची माहिती लिहितो किंवा पडताळ सूची लिहिलेली आहे तिथं पदनिश्चित श्रेणीची माहिती लिहितो. तर एक लक्षात ठेवायचं, हा घोटाळा हमखास होण्याची शक्यता मला माहित आहे. तर हे टाळायचं कसं पहिल्यांदा लक्षात घ्या. हे पडताळा सूची म्हणजे काय नीट, हा जो शब्दप्रयोग नीट समजून घ्यायचा की चेकलिस्ट म्हणलं आपण, हे काहीतरी आपलं काय कशात तरी पडताळा पाहायचा, मी कुठली गोष्ट आहे किंवा नाही ती पाहायची आपल्याला. मग त्या दृष्टीनं जे साधन आहे त्याला पडताळा सूची म्हणायचं. आणि पदनिश्चयन म्हणलं की पद असली पाहिजे त्याच्यामध्ये काहीतरी, तर त्याला पदनिश्चयन म्हणायचं. हे सोपं, अगदी साधं सोपं त्यातला फरकाचा भाग आहे, लक्षात घ्या. आपण नंतर ते डिटेल्स बघूया. आता या ठिकाणी काय म्हणलं पडताळ सूची काय म्हणलं आपण, एखाद्या व्यक्तीमध्ये असलेले गुण किंवा एखाद्या संस्थेत असलेल्या भौतिक सोयी सुविधांची उपलब्धता, समस्या, कल्पना, कृतिक्रम, वर्तन प्रकार यासाठी जे काही पाहण्यासाठी किंवा पडताळण्यासाठी जे काही साधन वापरतो त्याला आपण पडताळ सूची म्हणतो. आता हे जे काय आपण दिले की भौतिक घटक आहेत, की त्यांचं कौशल्य असेल म्हणा, गुणवैशिष्ट्य असतील म्हणा, समस्या असतील म्हणा, आणि मग ह्या आता मला कशासाठी पाहायचं आहे, एक उदाहरण पहा की तुम्ही आता काहीतरी सर्वे करता, तुम्हाला काहीतरी शाळांची माहिती घ्यायची किंवा शाळांमध्ये काय काय भौतिक सुविधा आहेत किंवा नाही वगैरे वगैरे अशी काहीतरी माहिती घ्यायची. तर काय पाहताय तुम्ही आता, मग तुम्ही शाळा डोळ्यासमोर घ्या. मग काय काय पाहिजे शाळेमध्ये, तर अमुक अमुक गोष्टी ह्या तुम्ही लिस्ट करणार तयार, आणि मग त्या लिस्टमध्ये ही शाळा आहे का नाही असं बघत जाणार. म्हणजे ते चेक करत जाणार आपण, ही गोष्ट आहे का, ती गोष्ट आहे का, ती गोष्ट आहे का, त्याला आपण म्हणतोय पडा. तसं या मग हे जे खाली जे 4 प्रकार दिले त्यांनी, हे करून प्रकार वगैरे म्हणाल की तसा अर्थ नाही, पण सोयीसाठी म्हणून त्याला आपण प्रकार म्हणलेला आहे. म्हणजे काय करतो आपण, ही चेकलिस्ट त्याला भौतिक साधनासाठी वापरतो, म्हणजे पाहण्यासाठी. आता भौतिक साधनासाठी कशी वापरतो पहा, एक उदाहरण घेऊया आपण. सर नेक्स्ट, पुढची स्लाइड घ्या. आता पहा या ठिकाणी की आपण काय केलं की शाळेत गेलो आपण, आणि आम्ही आता मी फक्त एक नमुना म्हणून तुम्हाला 4-5 उदाहरण दिलेत, पण इथं खूप साधनं असतील तुमच्यात की त्या शाळेमध्ये तुम्हाला असं वाटतं की मुळात म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, शाळेतलं समजा भौतिक सुविधा आपल्याला पाहिजे, त्यासाठी आपल्याला चेकलिस्ट तयार करायची. तर काय पाहिजे आपल्याला, मुळात आपल्याला नीट शाळेची माहिती पाहिजे की शाळेत काय काय असणं अपेक्षित आहे. त्या सगळ्याची यादी आपण करणार. इथे मी काय केले, प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, वाचनालय, सभागृह, मी उगीच आपलं ढोबळ थोडेसे 2-4 मुद्दे तुमच्यासाठी घेतलेत, म्हणून तुम्हाला ते बारकाईने करावं लागेल. सगळं अगदी बारकाईने, सगळा तपशील, म्हणजे अगदी पाण्याची पाण्याची पिण्याची सोय आहे का, टॉयलेट ब्लॉक्स आहेत का, बाकी समित्या आहेत का, तुमच्या वर्ग खोल्या किती आहेत, वर्ग खोल्या आहेत का, त्या सगळ्या गोष्टीची अशी रीतसर यादी होती. आणि ही यादी एका बाजूला टाकली आणि पुढे मग आपण हे जे ब्रॅकेट टाकलेले आहेत ना, ते तुम्ही काय करणार, अशी टिक करणार आहात की हे आहे, हे आहे, अमुक आहे, अमुक आहे. म्हणजे समजा अशी पण कल्पना करूया की तुम्ही जर शाळेमध्ये पाहायला गेलात आणि तुम्ही 50 याची यादी केलेली आहे, तुम्हाला असं वाटतं की ह्या 50 गोष्टी शाळेत असणं अपेक्षित आहे असं म्हणलं तुम्ही, तर त्याचं तुम्ही टिक करत चाललात, बघत त्या शाळेत गेलात ते घेऊन आणि टिक करत चाललात तुम्ही. तर मग काय झालं की असं लक्षात आलं पाहिलं की 35 गोष्टी आहेत आणि 15 गोष्टी नाहीत. तर या ठिकाणी काय झालं की मग, आणि समजा मग तुम्ही ठरवलं की आपण ठरवलं की बा या ठिकाणी आपण ह्याला जर 50 पैकी 35 ह्याला किती मार्किंग करायचं, कसं मार्किंग करायचं आपल्याला करता येईल, आपण ठरवून घ्यायचं आहे की 100 समजा 100ला जर आपल्याला एवढे असेल त्याला 35ला आपण किती देऊया, 3 मार्क द्यायचे का, 2 द्यायचे का, 1 द्यायचे. तुम्ही जर ठरवाल त्याप्रमाणे तुम्ही, हे आपल्याला स्वातंत्र्य लागते, हे तुम्हाला निश्चित करावं लागतं आपल्याला की आपण ह्याला किती गुणदान करणार आहोत ते. तर अशा पद्धतीने आपण हे भौतिक घटकासाठी आपण वापरू शकतो. आता केवळ भौतिक घटकासाठीच वापरतो का आपण, तर नाही. आपण म्हणलंय दुसरं की गुणवैशिष्ट्य पाहण्यासाठी सुद्धा. आता पहा सर नेक्स्ट. एक मिनिट सर, जरा पुढची घ्या सर, 1 मिनिट आणखी पुढची घ्या. हा 1 मिनिट. ते गुण पाहण्यासाठी पण आता या ठिकाणी काय केलं आपण की मला खरं म्हणजे हे 2 पद्धतीने वापरता येते या ठिकाणी पडताळ सूची. मला एकाच विद्यार्थ्याचे गुण पाहिजे,
समजा तुमचं अशी कल्पना करू आपण, बीएडचा विद्यार्थी आहे. बीएडच्या विद्यार्थ्यामध्ये कोणकोणते गुण तुम्हाला असणं अपेक्षित आहे त्याची तुम्ही यादी करा आणि एका त्या मुलाला तुम्ही तपासा. आता हे एका मुलापुरतं झालं, पण आपल्याला हीच पडताळाव सूची एकाच वेळेला अनेक मुलांसाठी वापरता येईल. म्हणजे ही जर आपण यादी काढली की समजा बीएडचा विद्यार्थी आहे, मग आपण वेगळ्या पद्धतीने घेतलं की लेसन घेण्याची पात्रता क्षमता म्हणा किंवा तुमच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्याची क्षमता म्हणा, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता त्याच्या ज्या आहेत किंवा काही गोष्टी असतील तुम्हाला अपेक्षित बाबी असतील त्या बाबीची मी यादी केली. आणि वर्गातले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी नावं वरच्या बाजूला लिहिली. जसं या ठिकाणी मी काय केलेलं आहे की विद्यार्थी गुण घेतले नियमितपणा, प्रामाणिकपणा, अभ्यासवृत्ती, आज्ञाधारकता वगैरे. आणि मग काय म्हणले, रमेश मध्ये काय आहे, नियमितपणा आहे, प्रामाणिकपणा आहे, अभ्यासवृत्ती आहे. स्वातीमध्ये काय, ह्या दोन गोष्टीत ही नाही, तिसरी गोष्ट नाही, आज्ञाधारकता आहे पण सहकार्य वृत्ती नाही. अशा पद्धतीने तक्रार तयार होईल आणि त्याच्यावरून देखील तुम्हाला सगळ्या मुलांचं चित्र तयार करता येईल. म्हणजे दोन्ही पद्धतीने वापरता येईल. म्हणजे पडताळाव सूची मी फक्त एकाच मुलासाठी देखील वापरू शकेन किंवा एकाच वेळेला जर तुम्हाला काम सोपं करायचं असेल, जर मोठ्या प्रमाणात काम करायचं असेल आणि वेळ कमी असेल तर आपल्याला एकाच वेळेला सगळ्या मुलांचं देखील आपल्याला ऑब्झर्वेशन करून अशा पद्धतीची तक्रार तयार करता येईल आणि त्याच्यावरून आपल्याला गुण ठरवता येईल. मग तुम्ही असं ठरवलं की आता आपण समजूया की समजा 5च गुण फक्त आपण धरले आपण, तर मी असं गृहीत धरलं की या ठिकाणी 5 गुण आहेत समजा, तर हे 5 गुण जर असतील म्हणजे प्रत्येक गुणाला समजा मी असं म्हणलं की बाबा 5 मार्क म्हणा किंवा 2 मार्क म्हणा किंवा 1 मार्क काय असेल ते, तर मग मी असं म्हणेन या ठिकाणी या मुलाला रमेशला किती मार्क मिळाले, 1 2 3 4, 5 पैकी मार्क त्याला मिळाले 4, ह्याला किती मिळाले 3, ह्याला किती 5 मिळाले, त्याला 3 मिळाले. अशा पद्धतीने आपल्याला त्या मुलांची तुलना करता येईल. म्हणजे या ठिकाणी अशा सखी आपल्याला देखील ही वापरता येते. चल नेक्स्ट सर, अगोदरची स्लाइड घ्या, अगोदरची स्लाइड घ्या. हा येस. तर हे जसं हे पाहण्यासाठी केलं तसं आपण आता कौशल्य पाहण्यासाठी देखील करतो. लक्षात घ्या, म्हणजे प्रयोगशाळेमध्ये जातो विद्यार्थी आणि त्या कृतींचा क्रम म्हणजे कृती कौशल्य जे आहेत ना, ते कौशल्य जे आहेत तर ते पाहतो. आता काय करतो पहा या ठिकाणी आम्ही असं ठरवलं. आता हे मी आपलं हे काढलेलं आहे की एवढी साधारणपणे अशी गोष्ट दिलेली आहे की एखादं जर प्रात्यक्षिक करायचं असेल तर ते प्रात्यक्षिक करण्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, लक्षात कोणकोणत्या कृती येतात आणि कोणत्या क्रमाने येतात हे मी एक अंदाजाने काढ. अगदी अशाच असतील असं नाही, आपल्यापैकी काही लोक आणखी बारकाव्याने जास्त देखील मुद्दे त्याचे काढू शकतील. आणि मग या ठिकाणी मी काय केलं, पुन्हा मगासारखंच काय केलं मी, हा जो अमित आहे समजा, हा अमित मुलगा जो आहे तो कशा काय करतो, उपकरणाची बरोबर निवड करतोय, रसायनची चांगली निवड करतोय, प्रयोगाची व्यवस्थित मांडणी करतो, हे सगळं करतोय. पण त्याला सॉरी पण त्याला नोंदी नीट मात्र ठेवता येत नाही, अचूक नोंदी मात्र तो ठेवत नाहीये. म्हणजे या ठिकाणी आता आपण पुन्हा 8 मार्क या ठिकाणी पण मी 8 काढलेले आहेत, त्याची समजून आणखी 10 मुद्दे आले किंवा 8 मार्क, तर त्याला 1 मार्क आपण दिला, त्याला 7 मार्क मिळतील या कामासाठी. अकबर आहे, त्यांनी काय, त्याला काय झालेलं आहे की 2 गोष्टी जमत नाहीत, म्हणजे त्याला उपकरण नीट निवड करता येत नाही किंवा रसायनाची निवड नीट करता येत नाही, त्याला 2 त्याचे मार्क मिळतील. म्हणजे अशा पद्धतीनं यासाठी देखील आपल्याला ही पडताळाव सूची वापरता येईल. लक्षात घ्या, म्हणजे गुण पाहण्यासाठी आपण पाहिली ह्याच्या कृतींचा क्रम आहे ते सुद्धा करणं. म्हणजे थोडक्यात काय पहा, म्हणून म्हणलं मी की ह्याचे आपण प्रकार, त्याला फक्त आपण म्हणतोय प्रकार, त्याला प्रकार त्याला म्हणण्याला काही फारसं त्या प्रकाराला काही विशेष त्याला वैशिष्ट्य काही त्या प्रकारांचं काही नाहीये. फक्त आपण या पद्धतीने या कामासाठी ही पडताळाव सूची वापरू शकतो. म्हणून आपण त्याला फक्त असं म्हणलंय की ती प्रकार आहेत त्या ह्याचे. म्हणजे परीक्षेमध्ये मला अशा कोणी प्रश्न विचारू नये असं मला वाटतं परीक्षकांनी, की कुठले प्रकार आहेत म्हणून. त्याला काही तसा अर्थ नाही प्रकार म्हणण्याला, पण आपल्याला असं म्हणता येईल किंवा अमुक हे करण्यासाठी जर गुण पाहिजे असतील तर तुम्ही ही पडताळाव सूची कशी वापराल हे मात्र एखादं परीक्षक विचारू शकेल किंवा त्यांनी विचारावं मला असं वाटतं. पण त्यांनी उगीच प्रकार वगैरे विचारत काही तसं फारसं तथ्य नाही, कारण हे काही खऱ्या अर्थानं प्रकार नव्हे, केवळ काम त्या कामासाठी. आणखी वेगळ्या कामासाठी वापरू आपण, हेच एवढे 4च प्रकार आहेत असं काही नाही, मग आणखी कुठली काम असतील त्यासाठी आपण वापरू. आणखी तो एक प्रकार म्हणायचा का मग त्याला, तर ते आपली उगीच काहीतरी आपण म्हणतो म्हणून त्याला प्रकार म्हणलेला आहे. पण आपण लक्षात ठेवायचं फक्त एवढं की अशा प्रकारचे पडताळाव सूची वेगळ्या पद्धतीने वेगळ्या कामासाठी वापरता येते. चला नेक्स्ट घ्या सर, ते घेतल्या. हा येस. तसंच आता पुन्हा पहा की समस्या पडताळाव सूची म्हणले आपण, म्हणजे विद्यार्थ्याला कोणत्या समस्या येतात त्या समस्या पडताळण्यासाठी केलेली
पडताळा सूची. मग या ठिकाणी बघा शिक्षण अध्यापन केले समजत नाही किंवा अभ्यास केले लक्षात राहत नाही किंवा अभ्यास करण्यासाठी अध्ययन साहित्य नाही, अभ्यास करण्याचे शैक्षणिक वातावरण नाही किंवा आणखी काय समस्या असू शकतील त्याच्या शाळेतल्या अध्ययन अध्यापनामधल्या, तर त्याप्रमाणे त्या ठिकाणी टिक करत जाणार आणि मग त्याच्यावरून आपल्याला काय निष्कर्ष काढता येतील किंवा ह्या मुलाला हे जमत नाही किंवा हे येत नाही वगैरे वगैरे असं. आता हा जो सगळा भाग आहे म्हणून म्हणलं तुम्हाला की समस्या पडताळा सूची म्हणजे काय केलं आपण, खरं तर पडताळा सूची वापरली कशासाठी, समस्या शोधण्यासाठी वापरली म्हणून त्याला म्हणायचं समस्या पडताळा सूची, एवढाच भाग आहे. आता या ठिकाणी जसं या ठिकाणी मी म्हणलं की विद्यार्थ्याच्या बाबतीतले म्हणलेलं आहे, आणखी वेगळ्या समस्या असतील त्यांच्या, त्याचे घरचं वातावरण असू शकेल की घरचं वातावरण त्याचे नसेल, मग त्याला पुरेशी प्रेरणा मिळत नसेल, हे किंवा कुठल्याही कामामध्ये ह्याच ह्याच्यामध्ये नाही वेगळ्या देखील समस्या असू शकतात. समजा आपण असं गृहीत धरलं की 11वी-12वीचे विद्यार्थी आहेत किंवा 10वी-11वीचे विद्यार्थी आहेत, म्हणजे याला आपण पौगंड अवस्थेतले विद्यार्थी आहेत. आपल्याला माहिती आहे त्यांच्या काही समस्या असतात वेगळ्या, काही शारीरिक समस्या असतात, त्यांच्या काही बौद्धिक समस्या असतात, त्याच्यावर जे भावनिक संघर्ष निर्माण झाले असतात आणि मग त्या वेगवेगळ्या समस्या, त्या समस्या मुळात लक्षात घ्या. हे सगळं सांगत असताना मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय, हे मुळात तुम्हाला स्वतःला आपल्याला कशासाठी वापरायचं आहे हे आपण नक्की केलं पाहिजे. दुसरी गोष्ट आपल्याला त्याची नीट स्वतःलाच माहिती पाहिजे. आता मी म्हणलं तुम्हाला की विद्यार्थ्यांना येणाऱ्या अध्ययनात येणाऱ्या समस्या असं म्हणलं तर तुम्हालाच लक्ष द्यायला पाहिजे कोणकोणत्या समस्या असू शकतात. याचं परसेप्शन ज्याला काय म्हणू आपण, की अंदाज म्हणा, अनुमान म्हणा, तुम्हाला करता आला पाहिजे अगोदर की या 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 इतक्या असू शकतील. नाहीतर काय होईल माहिती आहे, तुम्हीच जर कमीच दिल्या म्हणजे तर कदाचित त्याच्यापेक्षा वेगळ्याच समस्या त्या विद्यार्थ्याकडे असतील तर मग तुमची समस्या पडताळा सूची आहे ही पुरेशी ठरणार नाही. म्हणून तुम्हाला हे अगोदर करता आलं पाहिजे की कुठलीही गोष्ट ज्या वेळा मगाशी म्हणलं जसं तुम्हाला, जसं मी समस्येच्या बाबतीत बोललो तेच कौशल्याच्या बाबतीत बोलतो, तेच भौतिक सुविधेच्या बाबतीत सुद्धा सांगतो. मगाशी म्हणलं तुम्हाला मी की शाळेमध्ये जायचं तुम्हाला शाळेची पाहणी करायची आहे, भौतिक सुविधांची पाहणी करायची, तर मुळात तुम्हालाच माहिती पाहिजे की कोणकोणत्या सुविधा शाळेमध्ये असणं अपेक्षित आहे, किमान कोणत्या पाहिजेत आणि पुरेशा कोणत्या पाहिजेत, या सगळ्यांची यादी मुळात तुम्हाला पूर्ण नीट केली पाहिजे आणि मगच ती तुम्ही सूची वापरली पाहिजे. हा त्यातला महत्वाचा भाग लक्षात घ्या. तर नेक्स्ट, आता या ठिकाणी पडताळाचा उपयोग आणि मर्यादा. सर्वेक्षणामध्ये माहिती गोळा करण्यासाठी याचा उपयोग होतो. आता पहा की बऱ्याच वेळा काय होतं, सर्वे करताना आपण बहुतेक वेळा क्वेश्चनेअर वापरतो आणि मग क्वेश्चनेअर मध्ये काय होतं की जागा कमी लागण्यासाठी म्हणा किंवा सोपेपणा करण्यासाठी म्हणा, फार फार तर होय नाहीचे प्रश्न विचारायचे, फार तर आणखी दुसरा एखादा बहुपर्याय एखादा प्रश्न टाकायचा. अशा पद्धतीने आपली साधारण आपली प्रवृत्ती राहते. तर मग चूक आहे लक्षात घ्या. तर आपल्याला जर आपला सर्वे जर चांगला व्हायचा असेल, जास्त विश्वसनीय व्हायचा असेल, विश्वासार्ह व्हायचा असेल, तर आपल्याला वेगवेगळे हे जे आता आपण सांगतोय याचाही, म्हणजे असं नाही, असं काही गरज नाही, लक्षात घ्या. म्हणा आपल्या डोक्यातला हे काढून टाका गोंधळ, की कदाचित असं वाटण्याची शक्यता आहे हे काय एक स्वतंत्र एक गोष्ट साधन आहे आणि मग हे स्वतंत्र तेवढंच एक साधन वापरायचं असतं, असं नाही. समजा तुम्ही शाळेचा मी मगाशी म्हणल्याप्रमाणे शाळांचा सर्वे करताय, तर शाळेचा सर्वे करत असताना तुम्ही वेगळे प्रश्न, म्हणजे जसं क्वेश्चनेअर आपला असतो ते क्वेश्चनेअर तुम्ही केलेला आहे, त्या क्वेश्चनेअर मध्येच एखादा प्रश्न किंवा दुसरा प्रश्न अशा प्रकारचा असू शकेल. म्हणजे पहा की काही प्रश्न वेगळे तुमचे असतील, होय नाहीचे असतील, काही दुसरे बहुपर्याय असतील, शिक्षकांना विचारायचे प्रश्न असतील, विद्यार्थी संदर्भातले प्रश्न असतील, ते वेगळे असतील, तुमचे प्रश्नावलीमधले प्रश्न असतील. पण त्याचबरोबर तुम्हाला त्यातली भौतिक सुविधा पण पाहिजे त्या शाळेतली, आणि मग भौतिक सुविधा पाहिजे असेल तर असं नाही चालणार विद्यार्थ्याला विचारू तुम्ही शाळेत काय रे वगैरे, तर त्यापेक्षा मग ते जर भौतिक सुविधा पाहिजे असतील तर त्याच क्वेश्चनियर मध्ये एखादा प्रश्न हा तुमच्या पडताळा सूची टाकून आपल्याला वापरता येईल. तसंच या ठिकाणी लक्षात घ्या, म्हणजे विद्याच्या गुणाच्या बाबतीत असेल, कौशल्य बाबतीत, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्याची माहिती मला घ्यायची आहे, इतर माहिती मी घेतली, पण मला आणखी काय गुणांची माहिती पाहिजे, तर मग त्या ठिकाणी त्याला नुसतं विचारून चालणार नाही. तर मग या ठिकाणी काय काय करावं लागेल, आपल्याला आपण अगोदर काढलेले आहेत मुद्दे की हे त्याला माहित असायला पाहिजे आणि मग मी त्याप्रमाणे एक सूची करणार आणि एक त्या क्वेश्चनेअर मध्ये समजा 50 प्रश्नाचा तुमचा क्वेश्चनेअर असेल अशी कल्पना करू आपण, त्यातला एखादा दुसरा प्रश्न तुमचा असा असेल, पण एकच असला पाहिजे असंही काही बंधन नाही आपल्यावर. जिथं जिथं आवश्यक वाटतो त्या त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीची पडताळा सूचीचा प्रश्न टाकता येईल. म्हणजे असं समजू नका
की फक्त पडताळ सूचीचं म्हणजे स्वतंत्र वेगळे केलं पाहिजे प्रकरण आणि पदनिश्चयाचं वेगळे केलं पाहिजे, असं काही गरज नाही. एका ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ते सगळं घेता येतं. म्हणजे त्याच क्वेश्चनर मध्ये पुढे पदनिश्चय श्रेणीचा सुद्धा प्रश्न आपल्याला टाकता येतो किंवा टाकावा लागतो. नंतर भौतिक सुविधा विद्येचे गुण वैशिष्ट्य वर्तन प्रकार पाहण्यासाठी बघतो आपण, ते पाहिलेले वेगळं सांगायची काही गरज नाही. आता ह्याची मर्यादा काय लक्षात घ्या, तर याची मर्यादा अशी पहा, एखाद्या बाबीचे केवळ अस्तित्व पाहता येते, त्याचा दर्जा पाहता येत नाही. मी मगाशी म्हणलं तुम्हाला की त्याचं सांगितलंय की तुमच्याकडं लॅबोरेटरी आहे का, त्याला तुम्ही टिक केली, येस आहे, आणि पण ती आहे पुरेशी आहे का, ती व्यवस्थित चांगली आहे का, सुस्थितीत आहे का, तर त्याचं काय पण ते काही उल्लेखच नाही केला. फक्त आपण म्हणलं आहे का, येस टिक मारली, फक्त होय आहे किंवा नाही. तर हे फक्त अस्तित्व पाहिलं तुम्ही, हा एक भाग झाला. म्हणजे तुम्ही काय त्याचा दर्जा पाहिला नाही, ती चांगली आहे किंवा वाईट आहे हे पाहिलं नाही, आणि ते तशी का आहे तेही पाहता येत नाही. म्हणजे कारण मीमांसा पण पाहता येत नाही आणि तिच्या बाकीच्या गोष्टी पाहता येत नाहीत. ही त्याची मर्यादा आहे, मोठी मर्यादा आहे लक्षात घ्या. म्हणजे दर्जा पाहता येत नाही आणि कारण मीमांसा पाहता येत नाही. म्हणजे केवळ वस्तूची नोंद करता येते, योग्य किंवा अयोग्य पुरेसं ह्याचं काही तिथं आपल्याला ठरवता येत नसतं तेव्हा. मला जे आहे ते तर आहे का, समजा तुम्ही असं सांगितलं की प्रयोगशाळा आहे किंवा संगणक कक्ष आहे, त्याच्यामध्ये 10 संगणक आहेत असं आपण कल्पना करूया. मग हे 10 संगणक पुरेसे आहेत का, 10 संगणक पुरेसे आहेत का, ह्याच्याबद्दल आपल्याला काही कॉमेंटच करता येत नाही. फक्त 10 संगणक आहेत का, तर आहेत, एवढंच येईल त्याच्यामध्ये. ही त्याची मर्यादा येते. चला नेक्स्ट पुढे जाऊया. नेक्स्ट, आता असंच एक दुसरं साधन आहे म्हणजे पदनिश्चय श्रेणी. एखाद्या व्यक्तीमध्ये असणारे गुण त्याच्या किती प्रमाणात आहेत ते पाहण्यासाठी साधन म्हणजे पदनिश्चय श्रेणी. आता पाहिजे थोडासा फरक नेमका इथे कसा झाला, म्हणजे अगदी वेगळा इथं. इथं काय केलं आपण, इथं आपण दर्जा ठरवतोय, इथं अस्तित्व पाहत नाही. तो गुण त्याच्याकडे आहे हे आपण गृहीत धरलेलं आहे, किंवा ते अमुक अमुक गोष्ट त्याच्याकडे आहे हे अगोदर गृहीत धरलेलं आहे. त्याचा फक्त दर्जा पाहण्यासाठी म्हणून आपण याचा वापर करतो, या साधनाचा वापर करतो. म्हणजे पदनिश्चय श्रेणी कोणत्याही व्यक्तीच्या गुणाच्या वस्तूच्या मर्यादित वैशिष्ट्यांचे गुणात्मक विवरण करते. पदनिश्चय श्रेणीच्या स्वरूपावरून त्याचे प्रकार पडतात. आता या ठिकाणी लक्षात घ्या, इथं सुद्धा जे प्रकार आहेत ते प्रकार जे पडतात त्या प्रकारात सुद्धा काही नाही, फक्त ते स्वरूप फक्त आहे, वर्णनात्मक आहे, ग्राफिकल ज्याला आपण म्हणतो, किंवा आलेखात्मक आहे, म्हणजे आहे म्हणून त्याला आपण प्रकार बनायचा. आणि त्याला फार मोठा वेगळा काय अगदी फार स्टेटस आहे असं काही भाग नाही. आता या ठिकाणी सुद्धा पुन्हा मगाचं विधान पुन्हा करतो तुमच्या जरा थोडस ठसून सांगण्यासाठी की एक मी ठरवलंय, मला काय ते माझा सर्वे करायचा आहे. मला महाराष्ट्रातल्या सध्याच्या शाळांचाच मला सर्वे करायचा आहे, अशी कल्पना, किंवा तुमच्या संभाजीनगर मधल्या शाळांचा सर्वे करायचा आहे मला. आणि सर्वे करत असताना त्यासाठी तुम्ही एक क्वेश्चनर तयार करताय. हा सर्वे करण्यासाठी टूल वापरले तुम्ही, सर्वेक्षणाचं टूल वापरले, याचं क्वेश्चनर टूल वापरले, प्रश्नावली. या प्रश्नावलीच्या टूल मध्येच मग जसं म्हणलं तुम्हाला, काही बाबी पाहण्यासाठी अमुक अमुक गोष्टी आहेत का नाही ते पाहण्यासाठी आपण पडताळ सूचीचा प्रश्न काही टाकले, तर आपण आता या ठिकाणी काही प्रश्न आपण पदनिश्चय श्रेणीचे देखील आपल्याला टाकायला लागतात. तर ते कसे असतात ते आपण बघूया. नेक्स्ट, तर वर्णनात्मक पदनिश्चय श्रेणी. आता हे अगदी एका मुलाच्या गुणासाठी आपण दिलंय की सुरेश पद्धतशीरपणे गृहपाठ करतो. आता पहा, म्हणजे इथं काय गृहीत धरलंय मुळात, म्हणजे हे विधान जे आहे लक्षात घ्या. इथं मी म्हणतो तुम्हाला की आता तो करतो का नाही ही शंकाच नाहीये, करतो का नाही ही शंकाच नाही, कारण तो करतोच आहे. त्यामुळे हे पहिल्यांदा एक आपण मान्य केलेलं आहे. मग म्हणलं काही गोष्टी आपण गृहीत धरले आहेत. आणि आता इथं काय, फक्त तिथं काय केलं त्याचा दर आपण काय पाहतोय, तो कधीच नाही, क्वचित करतो, कधी कधी करतो, बहुतेक वेळा करतो, नेहमी करतो. म्हणजे ही जी बाब आहे त्याच्या वर्तनाची, हा जो वर्तन प्रकार आहे, हा वर्तन प्रकार तो करतोय. आता फक्त काय होतो, त्याचा दर्जा पाहतोय आपण, नाही ते कधीच करत नाही, किंवा मग क्वचित प्रसंगी करतो पद्धतशीरपणे. बघा, सुरेश पद्धतशीर
पद्धतशीरपणे गृहपाठ करतो म्हणले आपण, नुसतं गृहपाठ करतो म्हणले. सुरेश पद्धतशीरपणे गृहपाठ करतो. म्हणजे सुरेश पद्धतशीरपणे गृहपाठ करतो का, तर तो कधीच करत नाही असं असू शकेल. म्हणजे कदाचित गृहपाठ करतही असेल पण पद्धतशीर पण करत नसेल, कधीच करत नसेल, म्हणून आपण म्हणलं की तो कधीच करत नाही. तर असं म्हणलं की सुरेश पद्धतशीरपणे गृहपाठ करतोय, नाही, हे कधीतरी क्वचित प्रसंगी तो करतो. इतर वेळा त्याचा गोंधळच आहे, पण क्वचित प्रसंगी मात्र तो पद्धतशीरपणे गृहपाठ करतोय असा अर्थ. आणि कधी कधी करतो, म्हणजे क्वचित वेगळा, म्हणजे क्वचित म्हणजे अगदीच रेअरली, आणि कधी कधी म्हणजे मधनं कधीतरी करतो. म्हणजे त्याच्याबद्दल आपण नक्की सांगतात त्या मुलं, जसं आपण म्हणतो पहा, अमुक अमुक मुलं खोटारडा आहे. काही मुलांच्या बाबतीत किंवा हा मुलगा प्रामाणिक आहे, हे आपल्याला सांगणं सोपं असतं. एकदम खोटारडा आहे हेही आपल्याला सोपं असतं. हे मधलाच एक भाग घोळ असतो. नाही, ते कधी कधी खोटं बोललं असेल फार अवघड आहे ते. तसं ते आहे की कधी कधी जे आहे की मग हा सुरेश पद्धतशीर करतो, तो काय नियमित नाही करत, कधी कधी करतो. आणि मग असं नाही, तो बहुतेक वेळा करतो, कधी करत नसेल पण बहुतेक वेळा तो पद्धतशीरपणेच काम करतो बरं का, असाच अर्थ आहे. आणि नेहमीच करतो, म्हणजे कसा विद्यार्थी आहे तो नेहमी पद्धतशीरपणेच गृहपाठ करतो. हा, आता हे जे 5 त्याचे काही आपण स्टेटमेंट किंवा हे जे दिले आहेत, टर्म्स दिले आहेत, हे फार महत्वाचे टर्म्स लक्षात घ्या. तर दिसायला सोपं दिसतं इथं, पण या गोष्टी आपल्याला म्हणजे जो कोणी तयार करणार आहे त्याला ह्या फार नीटशा माहीत असल्या पाहिजेत. त्याचं स्पेसिफिक वर्तन त्याच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे, आणि त्याचं डिस्कशन लिहूनच काढून स्वतःकडे ठेवलं पाहिजे की कधीच नाही कशाला म्हणायचं आहे, क्वचित म्हणजे कशाला म्हणायचं आहे, कधी कधी म्हणजे कशाला म्हणायचं आहे, हे नक्की घट्ट कल्पना असली पाहिजे. आणि मग ही जी घट्ट कल्पना तुमची जी असेल ती तुम्ही बरोबर तुमच्या प्रतिसाधकापर्यंत पोहोचवली पाहिजे. नाहीतर काय होतं माहितीये का, माझ्या डोक्यातली कल्पना जी आहे कधीच नाहीची किंवा क्वचितची, तीच प्रतिसाधकाच्या डोक्यात असं असेल असं नाही, किंवा मी म्हणतो कधी कधी तर तसंच त्याला वाटतं का नाही माहित नाही मला, असं होण्याची शक्यता असते. म्हणून ह्या ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स नीट क्लिअर असल्या पाहिजेत, आणि त्या नेमक्या अशा असल्या पाहिजेत, अशा पद्धतीने त्या मांडल्या गेल्या पाहिजेत की त्या प्रतिसाधकाला देखील सहजपणे समजाव्यात की नेमकं त्याला काय म्हणायचं तुम्हाला ते, तरच त्याचा रिस्पॉन्स बरोबर येईल. नाही तर काय होईल, तुम्हाला जे अपेक्षित आहे ते तसं अपेक्षित त्यांच्याकडून त्याचं उत्तर येणार नाही, आणि त्यामुळं त्याच्यावरून जो आपण निष्कर्ष काढणार आहोत तो निष्कर्ष निघण्यामध्ये थोडासा घोटाळा होण्याची शक्यता निर्माण होईल. आता हा जो सगळा काही प्रकार आहे की मी मग कशी म्हणलं तुम्हाला की होतं कसं पहा बऱ्याच वेळेला की हे जे टर्म्स आहेत कधीच नाही, क्वचित, कधी कधी, बहुतेक वेळा, हे थोड्या व्यक्तिपरत्वे बदलतात. म्हणून मी जे सारखं पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय, ते व्यक्तिपरत्वे थोडं थोडंचा अर्थ कदाचित बदलण्याची शक्यता असते. म्हणून आपण जास्तीत जास्त असा प्रयत्न करायचा आहे की जेणे असे शब्द वापरायचे की जेणेकरून सहजपणे कुणाला देखील त्यात फारसा प्रतिसाद देताना गोंधळ त्याचा होणार नाही, अशा पद्धतीने आपण ते शब्द वापरले. आता हे शब्द सोपे आहेत, म्हणजे अगदी आपण सोपे शब्द दिलेत किंवा काय फारशी काही त्याला अडचण येऊ नये. तर आपल्याला हे मात्र ही काळजी घ्यावी लागते. चला नेक्स्ट. आता हे तोच प्रकार इथं वेगळ्या पद्धतीने आपण मांडलेला लक्षात घ्या. त्याला काय म्हणले आपण, तर संख्यात्मक पद्धतनिश्चय किंवा आलेखीय सुद्धा म्हणतात किंवा ग्राफिकल सुद्धा पद्धतनिश्चय श्रेणी म्हणतो आपण त्याला. कधीच नाही, क्वचित, कधी कधी, बहुतेक वेळेच्या ऐवजी पण त्याला आपण न्यूमरिकल काय इथं म्हणलंय त्याला, तर त्याला आपण काही नंबरच दिली त्याला 1, 2, 3, 4 आणि 5. आपण थोडक्यात गुण म्हणूया थोडे. आपण आता करतोच की बऱ्याच वेळा ज्यावेळेला मला आता तुमच्याकडे माहित नाही मला काय प्रोसिजर आहे, तर आम्ही असं करायचं पूर्वी लेसनला मार्क्स देताना वगैरे असं की ते समजा एक कुठलं ते घेतलं त्याला पॉईंट ब्लॅकबोर्ड वर, त्याला मार्क्स किती द्यायचे, मग 5 द्यायचे का, 4 द्यायचे का, 3 द्यायचे का, 2 द्यायचे का, 1 द्यायचा, ते आम्ही त्याप्रमाणे शेवटचे तक्त्यात ते भरत असू. तसं आपल्याला या ठिकाणी आता आधी मुळात इथे हा गुण काय घेतला आपण, आधी ती प्रामाणिकपणे वागते, हे आपलं स्टेटमेंट आहे. आता हे जे स्टेटमेंट आहे, तर हे स्टेटमेंट जे आहे आता ते पुन्हा असं म्हणलं आपण कधीच नाही, कधीच प्रामाणिक वागत नाही, कधी क्वचित प्रसंगी ती प्रामाणिकपणे वागते, ती कधी कधी प्रामाणिकपणे वागते, बहुतेक वेळा प्रामाणिकपणे वागते, आणि नेहमीच प्रामाणिकपणे वागते. आता इथं आपण काय केलं की टर्म त्याच ठेवल्या, पण त्याला गुण द्यायचं ठरलं, त्याला नंबरिंग केलं त्याला. पण हे दोन्ही लिहावं लागतं तरी सुद्धा, कारण काय होईल माहिती आहे का, प्रतिसाधक जो आहे
तर त्याला 5 आणि 4 देताना तो फार गोंधळात पडेल. म्हणून हे दोन्ही इथे लिहिलं आणि वर त्याला पुन्हा हे आकडे टाकले. म्हणजे मग काय करेल त्याला मार्क्स द्यायचा. म्हणजे तो आता बहुतेक वेळा टिक करण्याच्या ऐवजी तो त्या ठिकाणी त्याला 4 मार्क देईल किंवा याला 3 देईल किंवा 2 देईल. म्हणजे आता मग या ठिकाणी आदितीला किंवा जे काय असेल त्याला 3 मार्क मिळाले, दुसऱ्या विद्यार्थ्याला काय 2 मिळाले, तर आपल्याला तुलना करायची असेल मुलांची म्हणा, तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचा वापर करता येतो. म्हणजे हे आता मी फक्त काय केलं, विद्यार्थ्याच्या गुणांच्या बाबतीत घेतलं. काही माहितीच्या बाबतीत सुद्धा म्हणजे भौतिक सुविधांच्या बाबतीत सुद्धा असं करता येतं, लक्षात घ्या. मग अशी म्हणत मला की अगदी आपण भौतिक सुविधा जे घेतलं, जे चेकलिस्ट मध्ये घेतलं, ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे स्टेटमेंट्स आपल्याला करता येतात. म्हणजे समजा संगणक वापरलं जात असेल समजा, किंवा संगणकाचा वापर किती होतो, तर आपण असं म्हणतो की कधीच वापरला जात नाही किंवा क्वचित वापरला जातो, कधी कधी वापरतात, बहुतेक वेळा वापरतात, नेहमी वापरतात. किंवा या ठिकाणी काय केलं आपण, हे 5 पॉईंट स्केल घेतलेलं आहे. आता समजा हे जे 5 पॉईंट स्केल आपण घेतलं त्याऐवजी ह्याच्यामध्ये आपल्याला आणखी वाढवता देखील येईल. म्हणजे 5च्या ऐवजी 7 पॉईंट घेतले, आणखी बारीक बारीक. आता ह्यातच करता नाही, पण काही ठिकाणी आपल्याला करता येतं. पण जास्त जर तुम्ही बारीक बारीक करत गेलात, सूक्ष्म करत गेलात, तर त्या प्रतिसादकाला उत्तर द्यायला फारच गोंधळात होतो. त्याला ते एवढं डिस्क्रिमिनेशन त्याच्या लक्षात येत नाही. कदाचित तुम्ही एक्सपर्ट असाल, तुम्ही त्या विषयात फार रिसर्च करत असल्यामुळं म्हणा, किंवा त्यात तुम्ही अभ्यास केला असल्यामुळं म्हणा, तुम्ही त्यात खूप बारकाईने विचार केला असण्याची शक्यता आहे. तुम्ही 7 पॉईंट केले, 9 पॉईंट केले, पण तेवढा त्यांनी तो प्रतिसादक जो असतो ना, तर तेवढा काय एक्सपर्ट नसतो तो. त्यामुळे तो फार गोंधळून जातो. मग काय करतो तो, कुठेतरी टाकतो ते. तर त्यापेक्षा मग 5 पॉईंट, आणि समजा मग कमीच घेतलं आपण, समजा 3 पॉईंटच केलं आपण, तर मग डिस्क्रिमिनेशन फार होत नाही, लक्षात. अगदी कमी जर आपण याला पर्याय दिले तर मग डिस्क्रिमिनेशन होत नाही. कारण कुठली कसोटी जी असते की नाही, त्याचा एक हेतू काय असतो, एक हेतू काय असतो, तर डिस्क्रिमिनेट करता आलं पाहिजे त्या टेस्टच्या साह्याने. तर विद्यार्थ्यांमध्ये तरतम करता आलं पाहिजे. हा मुलगा अभ्यासतोय त्यापेक्षा कमी अभ्यासतोय, हा हुशार आहे, हा मोठा आहे, गंध आहे, वगैरे वगैरे. हे तर जर करता येत नसेल तर मग त्या परीक्षा अर्थ राहत नाही. मग तसं मग परीक्षेतलाच एक प्रश्न हा आहे, त्याचं सुद्धा काम काय आहे, तर तरतम करता आलं पाहिजे ना तुम्हाला. जर समजा तुम्ही हे जर कमी केलं, 5च्या ऐवजी 3 पॉईंट मध्ये चांगलं, 2 पॉईंट मध्ये चांगलं, तर ते ढोबळ त्याचं वर्गीकरण होऊन जातं आणि मग त्याची बारकाईला राहत नाही, लक्षात येत नाही. म्हणजे कधी कधी आणि बहुतेक वेळा त्यातला फरकच मग काही कळत नाही, तर त्याला तुम्ही दोन्ही एकत्रच आणून ठेवलं जातं. म्हणून 5 पॉईंट स्केल हे जास्त थोडंसं बरं पडतं. 7 पॉईंट केले तर खूप अवघड जातं. फार एक्सपर्ट फार लोक असतील आणि सगळ्याच वरच्या लेवलचं असं सगळे करणारे तरच, अन्यथा 5 पॉईंट पेक्षा जास्त शक्यत असू नये, माझं वैयक्तिक मत सांगतो म्हणून. आणि 3 पण असू नये, कारण मग 3 मध्ये काय होतं की खूपच स्थूलपणा येतो त्याच्यामध्ये, आणि त्यातनं जे काय आपल्याला अपेक्षित जे तुलना व्हायला पाहिजे मुलांची किंवा त्या गोष्टीची, ती तेवढी आपल्याला तुलना होत नसते. ठीक आहे, नेक्स्ट. ते लिहिले पहा, पदश्रेणी ची दक्षता कोणती घ्यायची, तर श्रेणीतील पदे अगदी कमी किंवा अगदी जास्त नसावीत. कारण कमी असतील तर भेदाभेद होत नाही, आणि जास्त असतील तर प्रत्येक पदातील फरक लक्षात घेणे कठीण होते. हा म्हणून हे मगाशी म्हणल्याप्रमाणे की पद जे आहेत ते पद 3 फार कमी असू नये किंवा फार जास्त असू नयेत. म्हणजे मला जर विचारलं तर मी नेमकी 5 पद जास्त असणे जास्त. आणि ते तुमच्या बऱ्याच वेळा कंटेंटवर देखील अवलंबून असेल, तुमचा टार्गेट ग्रुप कोणता आहे, कोणावर तुम्ही राबवताय त्याच्यावर थोडंसं अवलंबून असेल, तुमच्या आशयावर थोडंसं अवलंबून असेल. पण सर्वसामान्यपणे आपल्याकडे जर एज्युकेशन मध्ये आपण पाहिलं तर 5 पॉईंट्स केले आपल्याला पुरेसं असतं असं मला वाटतं. नंतर पदनिष्णाती प्रत्येक पदाचे काटेकोर वर्णन माहित असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला स्वतःला माहित असलं पाहिजे मुळात. म्हणजे ही जी हे आहे ना, तर ते म्हणजे मगाशी म्हणल्याप्रमाणे जे टर्म्स आपण दिलेत ना, जसं आता इथं मी मगाशी जे शब्द दिले त्याच्या समजा वेगळे आपण दिलं, समाधानकारक, बरा, चांगला, उत्तम, असे सुद्धा आपण शेरे देऊ शकतो ना. मग उत्तम आणि अत्युत्तम मध्ये काय फरक आहे? म्हणजे कसं होतं, काय वेळा घोटाळा कसं होता, एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. आम्ही असेच श्रेणी पूर्वी देतो. मग ए ग्रेड, बरं का, ए ग्रेड, ए प्लस, काय, मग म्हणलं ओ ग्रेड. आणि मी एका मुलाला ओ ग्रेड दिली, तो मुलगा आमच्याकडे ओरडत आला. आता ओ ग्रेड म्हणजे आमच्या दृष्टीने सगळ्यात टॉपची ग्रेड झाली, आउटस्टँडिंग आहे. त्याला वाटतं ओ ग्रेड म्हणजे 0 ग्रेड आहे. म्हणजे ओ ग्रेड, आता लक्षात घ्या की ए ए ग्रेड आणि ए प्लस, ए आणि ए प्लस मध्ये नेमका काय फरक आहे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ए प्लस आणि ओ मध्ये काय फरक आहे? जसं तुमच्या नॅकच्या मध्ये मग तुम्ही करता ना, बी बी प्लस बी काय, ए बी डबल प्लस वगैरे, त्यात नेमका फरक काय? कारण मग तुम्ही कुठं आहात त्याच्यामध्ये?
तुम्ही बी प्लस मध्ये आला का बी प्लस प्लस मध्ये आला, तर मग बी प्लस मध्ये बी प्लस प्लस मध्ये काय फरक आला. तर ह्या गोष्टी तुम्हाला त्या जे कोणी करणार आहे साधन तयार करणार आहे त्यांनी नीट समजून घेतल्या पाहिजेत, तरच मग पुढच्या सगळ्या गोष्टी नीट होतील. लक्षात घ्या. विधाने नेमकी आणि अचूक आणि स्पष्ट असावी. एक मग उदाहरण मी तुम्हाला सांगितलं पहा, की असं म्हणलं होतं मी त्या ह्याच्यामध्ये एक विधान केलं होतं की सुरेश पद्धतशीरपणे गृहपाठ करतो. लक्षात घ्या, मी असं नाही म्हणलं की सुरेश गृहपाठ करतो, असं म्हणलं नव्हतं मी असं म्हणलं की सुरेश पद्धतशीरपणे गृहपाठ करतो. या ठिकाणचं वाक्य वेगळं, म्हणजे ह्याचा अर्थ वेगळा होतो. आणि सुरेश गृहपाठ करतो असं सुद्धा वाक्य असू शकेल, पण मग त्याचा अर्थ वेगळा होईल खालच्याचा. म्हणून तुम्ही मुळात जे विधान लिहाल ते विधान क्लिअर असले पाहिजे, अत्यंत अचूक असले पाहिजे, स्पष्ट. त्याच्यातच गोंधळ असता कामा नये वरच्या विधानामध्ये. जर श्रेणीची पदे अचूकतेने परिभाषित केली असावीत, मग म्हणल्याप्रमाणे नवे काही सांगत नाही. नेक्स्ट. आता ह्याचे उपयोग आणि मर्यादा काय आहेत पहा. तर मग बघितलं तुम्ही सांगायचं याच्यामध्ये हे सगळं भौतिक घटक, व्यक्तिमत्व घटक किंवा गुण यांचा दर्जा पाहता येतो. मग अशी म्हणलं तुम्हाला की कुठल्या लेवलचं आहे, म्हणजे आहे हे तर आहेच आहे, म्हणजे अस्तित्वाबद्दल प्रश्न आलेला नाही, तेव्हा माहित आहे. फक्त त्याचा दर्जा पाहण्यासाठी आपल्याला ह्याचा उपयोग करता येतो फक्त आपल्याला. आता याच्यामध्ये सुद्धा मग अशी म्हणल्याप्रमाणे याच्यात सुद्धा आपल्याला मार्किंग करता येतं. लक्षात घ्या, जर तुम्हीच ठरवायचं की जर ह्याला 5 मार्क द्यायचे, 4 मार्क द्यायचे, 3 मार्क, 2 मार्क, त्याच्यावर तुम्हाला काय काढायचं असेल ते निष्कर्ष तुम्ही काढू शकता. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पदनिश्चय श्रेणीचा प्रश्न देखील क्वेश्चनेअर मध्येच एखादा प्रश्न देखील आपल्याला टाकता येतो. म्हणजे सर्व पदनिश्चय श्रेणीचेच प्रश्न टाकायचे असं काही आपल्याला आपलं बंधन नाही, का तसे अपेक्षित नाही, गरज नाही. म्हणजे व्यक्तींच्या गुणांच्या फरकाच्या आधाराने तुलनात्मक निर्णय घेता येतो. मग मी म्हणत तुम्हाला की एका विद्यार्थी असं झालं की तो पद्धतशीरपणे गृहपाठ करतोय, तो नेहमीच करतोय, आणि एक आहे तो कधी कधी करतोय, हे आपल्याला फरक तुलना करायला सोपं जातं. आणि पदनिश्चय प्रत्येक ह्याच्यामध्ये मर्यादेमध्ये प्रतिसाधकाची मध्यबिंदूवर पदनिश्चय करणे प्रवृत्ती असते. आता होतं काय पहा, ह्याची एक मर्यादा, फार मोठी मर्यादा याची पदनिश्चय श्रेणीची, ती अशी आहे की आपण आपल्याकडे जेव्हा क्वेश्चनर किंवा हे येतात असले भरायला सेवा, होतं कसं पाहिजे जनरली की साधारणपणे सेंटर पॉईंट जो आहे ना, आपण सेंटर पॉईंटला देणे माणसाची सर्वसामान्य माणसाची प्रवृत्ती असते. हे तुम्ही आता काय काय जाता पाहता, तुम्ही असं पाहत असाल की आपण बाहेर व्यवहारात सुद्धा काही ठिकाणी तुम्ही जाता किंवा रेल्वेमध्ये तुम्ही गेलात तर ते हल्ली विचारतात ते आमची सर्व्हिस कशी वाटली तुम्हाला. ते डब्यामध्ये येत होतो टीटी म्हणा किंवा काय तिथले स्वच्छता करणारे लोक सुद्धा, मग त्यांनी असे 3-4 दिले. आपण काय करतो म्हणजे काय, उत्तम असते असेच मुद्दे असते त्याच्यामध्ये सुद्धा, उत्तम, बरे, अमुक अमुक. आपण काय करतो, कशाला कशाला वाईट करा, कशाला एकदम उत्तम म्हणा, आपलं मध्ये देऊन टाक. साधारणपणे असे साधारण गुण हे सर्वसामान्य प्रवृत्ती असते. आणि त्यामुळे होतं काय माहितीये का, त्यामुळं ह्या साधनाला मर्यादा येते. म्हणजे जे काय आपल्याला अपेक्षित आहे ते तितकं अचूकतेने मिळत नाही. कारण असं व्हायला पाहिजे होतं खरं म्हणजे त्यांनी बारकाईने प्रत्येकाने लिहायला पाहिजे होतं. असं लिहिलं जात नाही. ते सर्वसामान्यपणे मध्याकडे येण्याचा कल असतो प्रत्येकाचा. आणि त्यामुळं मधला पॉईंट जो आहे त्या मधल्या पॉईंटवर तुम्ही जर समजा अशी आपण कल्पना करूया, तुम्ही 100 लोकांना क्वेश्चन दिले त्यापेक्षा याचा एक प्रश्न आहे तुमच्या असं लक्षात येईल, 100 लोकांना जे काय आपण हा प्रश्न दिलेला आहे, तर तुमच्या असं लक्षात येईल जवळजवळ, मी काय म्हणतो ऐका, तर तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा सहज कुठं एका छोट्या गटावर, तुम्हाला असं लक्ष येईल की प्रश्न काही असो, बरोबर असो चूक असो, तर जवळजवळ 66% लोक हे सेंटरलाच येतात तुमच्या. आता ते मग ते खरं असतं का ते सांगता येत नाही आपल्याला. म्हणजे ते बरोबर म्हणजे तसंच ते सगळे आहेत म्हणून आल्यात असं नाही, ती प्रवृत्ती असते म्हणून तिथं आलेले असतात ते. आणि त्यामुळे थोडा घोटाळा ह्याची मर्यादा जी येते ती अशी येते. नंतर विविध पदनिश्चय जे आहेत ते प्रत्येक बिंदूला समान अर्थ लावतील असं नाही. मग म्हणल्याप्रमाणे मला समाधानकारक वाटतं तर दुसऱ्याला बरा वाटतं. जसं आपण लेसन बघायला जातो तेव्हा काही वेळा असं होतं ना, काय बरा, समाधानकारक, उत्कृष्ट, चांगला, तर हे सुद्धा हे पॉईंट सुद्धा लक्षात येते त्या एखाद्या गुणाचे. आणि मग मला जो चांगला वाटतो त्याला दुसरा वाटतो नाही बरा आहे, तो बरा एकाला ज्याला बरा वाटतो तो म्हणतो चांगला आहे, समाधानकारक आहे. तर असा हा जो काही पदनिश्चय जो आहे म्हणजे ज्याला आपण देतोय त्याला आपण प्रतिसादक म्हणतो नेहमीच्या भाषेमध्ये. तर प्रतिसादक त्याचा अर्थ कसा लावेल हे सांगता येत नाही. आणि त्यामुळे देखील येणारं जे उत्तर असतं, येणारा प्रतिसाद असतो,
तो तितका विश्वासार्ह असेल असं सांगता येत नाही. आणि याची एक फार मोठी मर्यादा आहे. नेक्स्ट, आता हा भागाकडे आपण थोडं जास्त गंभीरपणे लक्ष देऊ. आता आपल्याला संशोधन करताना वेगवेगळ्या गोष्टीसाठी टेस्ट वापरायला लागतात. ह्या टेस्ट एक शैक्षणिक असतात, काही सायकोलॉजिकल टेस्ट आपण तयार करतो ऍटिट्यूड बघण्यासाठी, टीचर्स जॉब सॅटिस्फॅक्शन बघण्यासाठी, किंवा आणखी कोणाचे विद्यार्थी काही गोष्टी समाधान सॅटिस्फॅक्शन व्हॅल्यू बघण्यासाठी, इंटरेस्ट इन्व्हेंटरी. आता हे आपण असं गृहीत दिलं असतं की असं किंवा असे अपेक्षित असतं की संशोधनामध्ये ज्या काही आपण टेस्ट वापरणार आहोत त्या टेस्ट स्टँडर्डाइज असल्या पाहिजेत, तरच त्याचे निष्कर्ष असतील, त्या निष्कर्षाचा उपयोग संशोधक म्हणून तुम्हाला होईल. अन्यथा मग नुसतं जर तुम्ही साध्या टेस्ट वापरले तर त्याचे काही निष्कर्ष येतील ते विश्वासार्ह असणार नाहीत आणि विश्वसनीय असणार नाहीत. आणि म्हणून स्टँडर्डाइज टेस्ट वापरणं अपेक्षित असतं. आपलं काय साधारणपणे तुम्ही बहुतेक मला वाटतं एमएडची विद्यार्थी जास्तीत जास्त याच्यामध्ये काही प्राध्यापक असतील कदाचित, आणि आपले संशोधक असू शकतात, किंवा म्हणजे मी माझ्यासाठी बोलतो लक्षात घ्या, कारण मी जो त्याच या तुमच्या ह्याच्यातच मी पण इथं आलेलो आहे. आपले साधारण काय असतं, जाऊ दे कशाला काही भानगड करायची, कटकटचं काम आहे, सर स्टँडर्डाइज टेस्ट म्हणून वापरून टाकूया. म्हणजे मग ते गाईड काही कटकट करणार नाही, रेफरीला काय बोलता येत नाही, कारण सर आम्ही स्टँडर्डाइज टेस्ट वापरले म्हणतो आपण, त्यामुळे काय म्हणून नकोच भानगड करायला. आता ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, प्रमाणित कसोटी वापरायला पाहिजे तर नक्कीच. पण ही जर प्रमाणित कसोटी वापरायची असेल तर काही गोष्टी आपल्याला दक्षता घ्यावी लागतात. पहिली गोष्ट म्हणजे जी कसोटी जी तयार केलेली आहे, जी आपण कसोटी वापरणार आहोत किंवा करतो, तर त्या कसोटी आपल्याला नीट माहिती असली पाहिजे. आता काय माहिती असायला पाहिजे, तर ही टेस्ट वापरताना की ती टेस्ट करणाराचा हेतू काय होता, त्या टेस्ट करण्याचा हेतू काय होता, हा पहिली गोष्ट माहिती. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी ती टेस्ट तयार केलेली आहे त्याचा टार्गेट ग्रुप कोणता होता, म्हणजे त्यांनी कुठल्या गटावर ती टेस्ट स्टँडर्डाइज केलेली आहे. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो मी तुमच्या लक्षात येईल. समजा अशी आपण कल्पना करूया, आपल्याला कुठली तरी एक शिक्षक ह्याची वापरायचे, काय म्हणतो आपण, जॉब सॅटिस्फॅक्शन टेस्ट वापरायचे म्हणा, किंवा टीचर इफेक्टिव्ह टेस्ट वापरायची आपल्याला. मग आम्ही काय करतो, एक आग्रा सायकोलॉजिकल कॉर्पोरेशनचे एक आहे, आपल्याला माहिती आहे, तिथे टेस्ट मिळतात आपल्याला, तिथे टेस्ट घेतो आणि ते आपण वापरून टाकतो. आता ती टेस्ट असते ना, ती टेस्ट त्यांनी कुठल्या गटावर केलेली आहे, तिथल्या प्राथमिक शिक्षकावर केलेली आहे का माध्यमिकवर केलेली आहे, हिंदी भाषिक मुलावर केलेली आहे का इंग्रजी माध्यमाचे शिक्षक आहेत, कुठले शिक्षक घेतलेले आहेत ते, हा विचार करावा लागतो. कारण काय माहितीये का, तो त्याच्यावर प्रमाणित केलेली कसोटी आपल्या इथं तितकीच ती स्टँडर्ड राहील याची गॅरंटी नाही. कारण तिथले अनुभव वेगळे असतात, तिथलं कल्चर वेगळं असतं, तिथल्या पद्धती वेगळ्या असतात, सगळे वेगळे असतात, आणि त्यामुळे तिथले सगळं वातावरण वेगळं असतं. त्यामुळं त्या वातावरणात तयार केलेली प्रमाणित केलेली कसोटी आपल्या इथे तितकीच ती त्याला प्रमाणित म्हणण्यासारखी राहील याची काही गॅरंटी राहत नाही. म्हणजे ही खूप मोठी मर्यादा असते. तसंच आपण काय, नाही सर मग आम्ही काय करतो, आम्ही फॉरेनचे वापरतो, अंग्रेजी काही बरोबर नाही, आम्ही फॉरेन. अरे फॉरेनची वापरले म्हणजे काय करता तुम्ही, फॉरेनमध्ये तर उलटा आणखी घोटाळा होतो. तिथल्या मुलांचे, आता उदाहरण सांगतो मला मी, की आता आपल्याकडं सायकोलॉजी पुस्तक तुम्ही पाहिलं तुमच्या असं लक्षात येईल की तिथं मुलांचं ना एक वय दिलं असतं पहा, की ह्या 3 वर्षाच्या मुलाचं वजन इतकं असलं पाहिजे, उंची इतकी असली पाहिजे, त्याचं प्रमाण त्यांनी हजारो मुलांचं ते हे काढून ते दिलं असतं. आणि मग आम्ही काय करतो, ते सगळं प्रमाण आहे अगदी करेक्ट. अरे पण तिथली कुणी केले हे कुणी काढलेलं आहे, अमेरिकेत केलेलं. अमेरिकेतली मुलं कशी आहेत, तिथलं वातावरण कसं आहे, वेगळं आहे. आमच्या भारतातल्या मुलांचं वजन तेवढं राहील का 3 वर्षाच्या, आमच्या भारतातल्या मुलांचं 3 वर्षाच्या मुलांची उंची तेवढी राहील का. म्हणून मग तेच नॉर्म जर तुम्ही आमच्या इथे लावायला लागलात तर ते चालत नाहीत, हे लक्षात घ्या. म्हणून हा विचार चालू, अमेरिकेतली टेस्ट आहे, इंटेलिजन्स टेस्ट आहे, ती सुद्धा आपल्याला तशी वापरता येत नाही. पुन्हा मी सांगतो, नीट लक्षात घ्या. म्हणून तर आपल्याला बिनीची जेव्हा टेस्ट तयार झाली, ती बिनीची टेस्ट अत्यंत जगात जरी प्रसिद्ध झाली असली तरी सुद्धा आपल्याला त्याच्यावर आपल्याकडे कामतांनी टेस्ट तयार केली. आपण बिनीची टेस्ट तशी वापरत नाही. इथं बिनीच्या टेस्टच्या आधारानं आपण कामतांनी
जीवी कामत जे होते त्यांनी टेस्ट तयार केली. कामताची टेस्ट आपण बुद्धिमापन टेस्ट म्हणून वापरतो. आलं लक्षात तुमच्या? कारण तिथले प्रश्नच वेगळे, तिथली मुलं वेगळी, त्यांचा वयोगट वेगळा आहे आणि तिथलं वातावरण वेगळं आहे आणि म्हणून कल्चर फ्री टेस्ट असायला लागते. हा घोटाळा होतो. आता हे जे आहे, मग हे जर व्हायचं नसेल, मग सोपं दुसरं काय पर्याय आपल्या हातात? आपल्या हातात दुसरा पर्याय असा आहे की आपण असं करूया, आपणच टेस्ट तयार करूया, आपणच प्रमाणित करूया कसोटी. मग लगेच आपल्याला भीती वाटायला लागते, सर हे कसं काय, फारच ते अवघड काम आहे सर ते भानगड कसोटीत. एक लक्षात घ्या, अगोदर पहिल्यांदा डोक्यात एक काढून टाका की कसोटी स्टँडर्डायझेशन करणं म्हणजे, कारण ते आपण बऱ्याच वेळा तर ते प्रकरण सुद्धा अभ्यासक्रमातून वगळून टाकतो. म्हणजे आपल्या करायच्या अभ्यासक्रमातून, अभ्यासक्रमात असतं ते, पण ते नकोच आहे. तर काय म्हणतो आपण, प्रश्न ऑप्शनला टाकायचा, डोक्याला ताप नको. इतकं नका बघू. अत्यंत, मी तुम्हाला सांगतोय, अत्यंत मी असं म्हणणार नाही अगदी फार सोपी गोष्ट आहे, कष्टदायक आहे, पण असं बिलकुल नाही की एमएडच्या मुलाला कसोटी प्रमाणीकरण करता येणार नाही, असं बिलकुल नाही. पहिली गोष्ट, अगदी सामान्य तुमच्या बीएमएडचा विद्यार्थी जो आहे त्याला सुद्धा कसोटी आपल्याला स्टँडर्डाइज करता येते. लक्षात घ्या. हा, कष्ट घ्यायला लागतील थोडेच, नाहीच नाही मी म्हणणार, पण हे करता येते पहिल्यांदा. मग आता आपण असं विचार करू, आपल्याला कसोटी करायची, आता प्रमाणीकरण करायचं. मग आता बघूया काय काय करायला लागते. मग आज काय म्हणले, कसोटीचे विकसन कसं करायचं. तर ही एक क्रमबद्ध प्रक्रिया असते. कसोटी तयार करताना पुढील पायऱ्यांचा अवलंब करणे आवश्यक असते. पहिल्यांदा म्हणजे गरज. गरज निश्चित करायची. सॉरी. एक मिनिट सर, पाणी पिऊन घ्या सर. ते गरज आपल्याला निश्चित करायची. आता वैज्ञानिक दृष्टिकोन मला पाहायचा आहे, बरोबर आहे. ही माझी आता मला वापरायची टेस्ट. म्हणजे हे मला पहिल्यांदा मी गरज नक्की केली, मला वैज्ञानिक दृष्टिकोन पाहायचा आहे. म्हणजे मला वैज्ञानिक दृष्टिकोन पाहण्यासाठी टेस्ट असल्याशिवाय मला वैज्ञानिक दृष्टिकोन पाहता येणार नाही, आणि म्हणून मग मला वैज्ञानिक दृष्टिकोन पाहणारी टेस्ट आहे. हे पहिल्यांदा गरज आपली नक्की केली पाहिजे. बरं, आता इथं सुद्धा गरज करत असताना नेमकं काय पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन पाहायचा आहे. वैज्ञानिक वातावरण नव्हे, वैज्ञानिक स्वभाव नव्हे. नीट लक्षात घ्या, सायंटिफिक टेम्परमेंट हा भाग वेगळा आहे, सायंटिफिक एन्व्हायरमेंट हा भाग वेगळा आहे, आणि सायंटिफिक ऍटिट्यूड हा भाग वेगळा आहे. नीट समजून घ्या. आपल्याला काय करायचं आहे, तर सायंटिफिक ऍटिट्यूड पाहायचा आहे. ही आमची गरज आहे. लक्षात आलं तुमच्या? आता ही गरज नक्की झाली आमची, मग आता आपल्याला प्लॅनिंग करायचं, नियोजन करायचं. नियोजनामध्ये काय काय करणार तुम्ही, की आपल्याला ही जी कसोटी करायची आहे, तर आपला जो टार्गेट ग्रुप कोण आहे, म्हणजे कुठल्या, आता वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी चाचणी करायची ठरलं, पण 9वीच्या मुलांसाठी करायची आहे, किंवा 8वी 9वीच्या मुलांची करायची आहे, 10वी 11वीच्या मुलांची त्यांच्यासाठी करायची आहे, किंवा प्रौढांसाठी करायची आहे, हे नक्की त्याचा विचार करायचा अगोदर. दुसरी गोष्ट म्हणजे ही कधी आपण देणार आहोत त्याचा विचार करणार आहोत. साधारण किती वेळ त्याला देणार आहोत आपण ती टेस्ट ऍडमिनिस्टर करण्यासाठी आणि मुलांनी उत्तर देण्यासाठी. हा सगळ्याचा वेळ आपल्याला निश्चित करायचा की एवढ्या वेळाची साधारणपणे. उद्या समजा तुम्ही 4 तासाची परीक्षा ठेवायला लागला, तुम्ही ती टेस्ट कोण देणार तुमची, बरोबर आहे. बाकी सगळ्या तर गोष्टी, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला पाहिजे नियोजनामध्ये. मी तुम्हाला लागणारा खर्च, तुम्हाला लागणारा वेळ, परीक्षक तुमचा जो टार्गेट ग्रुप आहे त्याची वैशिष्ट्ये, आता हा सगळं आहे, हे सगळं लक्षात घेऊन आपण ते नियोजन केलं. आता मग माझं उद्दिष्ट नक्की झालं नियोजन करताना, मग शेवट चाललं ते उद्दिष्ट नक्की झालं. ही उद्दिष्ट माझं, हे उद्दिष्ट का मिळतात, अगोदर नियोजन म्हणलं, नंतर उद्दिष्ट का म्हणले लक्षात घ्या. आता या उद्दिष्टात काय केलं मी, इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन पाहण्यासाठी कसोटी तयार केली पहिल्यांदा, बरोबर. म्हणजे या ठिकाणी आता मी आणखी क्लिअर झालो की नक्की झाले इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी मला या ठिकाणी यावरची पाहायचं आहे. आता हे झालं, मग आता आशय नक्की करायचं. आता वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर माझ्या माहितीप्रमाणे 10-11 त्याचे सब टॉपिक किंवा सब पॉईंट आहेत. त्या वैज्ञानिक दृष्टिकोन जर तुम्ही बारकाईने अभ्यास करायला लागलात तर 10-11. मग तुम्ही काय ठरवलंय,
तुम्हाला हे सगळ्याचाच विचार करायचा आहे का तुम्ही 5 किंवा 7च घटक विचारात घेणार आहात, ते तुम्ही ठरवायचं. नाही सर, मला माझी एक मर्यादा एवढीच आहे आणि मला एवढं पुरेसं आहे, माझ्या कामापुरतं मला भागताय, मग स्टँडर्डच करायचं, पण मला एवढ्याच घटकापुरतं मला करायचं, असे आपण करू शकतो. मग ते नक्की करा तुम्ही असे. मग हेच नाही सर, हे मी फक्त जरी 13 घटक त्यातले असले, जसं आपण म्हणतो ना की मायक्रो टीचिंग मध्ये आपल्याकडं 13 कौशल्य आहेत, पण मग आम्ही बीएड वाल्यांनी काय केलं सर, मग सर 13 कौशल्य शिकवायला फार वेळ लागतो, अभ्यासाला आपला अभ्यासक्रम कधी संपायचा, मग आम्ही ठरवलं नाही नाही सर, मग आपण 8 घेऊया. मग 8 करायचं काय म्हणलं, नाही सर मग असं करू आपण की 5 वर आम्ही नक्की झालो, नाही सर ही 5 कौशल्य मस्त आहेत आणि मग आम्ही 5 कौशल्य करायला लागलो. तर जे तुम्ही 5 बरोबर आहेत का 8 बरोबर आहे का 13 बरोबर, हा भाग वेगळा, पण जे काय असेल ते तुम्ही नक्की करायचं एवढं ठरलं तर, की तुम्ही 13 साठी करणार आहात, 8 साठी करणार आहात का 5 साठी करणार आहात, हा असे तुम्ही नक्की करायचं. नंतर निकष निश्चित करायचे. निकष निश्चित करायचे म्हणजे की आता वैज्ञानिक दृष्टिकोन आपण समजा त्याची टेस्ट तयार करणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपण असं जसं आपण म्हणतो ना, जसं मार्किंग करताना असं केलं, एक समजा ते आपण अशी कल्पना करूया, आपण ती टेस्ट आहे, तिला टेस्टला काय गुण द्यायचे ठरले होते प्रत्येक प्रश्नाला किंवा त्याला विधानाला, आणि असं ठरलं की 100 मार्काची ती काय परीक्षा आहे. मग तुम्हाला हे ठरावं लागेल की ह्याला काय म्हणायचं तुम्ही, 75% काय म्हणणार तुम्ही, म्हणजे किती त्याला किती टक्के मिळाल्यावर, किती मार्क मिळाल्यावर त्या मुलाकडे चांगलं सायंटिफिक ऍक्टिव्हिटी डेव्हलप झालेलं आहे. त्याला आपण जसं बुद्धिगुणाच्या बाबतीत म्हणत नाही का की मंदबुद्धी, सामान्य बुद्धी, जडबुद्धी किंवा काय अलौकिक वगैरे वगैरे, त्याचा असे निकष हे काढतो ना, तसं आपण नक्की निकष केले की हा निकष त्याचे आणि त्याच्या त्याला बसवायचा आपला, आणि नंतर मग शेवटी काही विधानं निश्चित करायची. आता मी मगाशी म्हणलं समजा मी 7 कॉम्पोनंट घेतले, तर 7 कॉम्पोनंट जे असतील तर त्या प्रत्येक कॉम्पोनंट तपासण्यासाठी जी विधानं जी करणार आहे ती विधानं नक्की करायची. हा पुढचा टप्पा आला. चला ठीक आहे, नेक्स्ट पुढे घ्या. आता हे जे करत असताना हे सगळं आपण जशी आपण प्रश्नपत्रिका काढतो तशी प्रश्नपत्रिकाच काढतो आपण, बाकी काय करत नाही फार मोठं. आता ह्यात काय असं पाहिजे, आपण म्हणतो आपल्या सगळ्यांना माहिती पण आहे, पण एकदा मी फक्त थोडस ओझरता उल्लेख करतो की वस्तुनिष्ठ असायला पाहिजे, अचूकता असली पाहिजे, हे निकष आहेत लक्षात. हे तुमच्या टेस्टला तुम्ही टेस्ट 50 मार्काची करा, 100 आयटमची करा, 30 मार्क टेस्टची करा, तुम्हाला हे सगळेचे सगळे निकषाला ती उतरली पाहिजे. पहिल्यांदा वस्तुनिष्ठला अचूक असली पाहिजे, जी काठिण्य पातळी, जी काठिण्य पातळी कशी असायला पाहिजे मी सांगेन तुम्हाला नंतर. भेदाभेदाची क्षमता जी आहे ती त्याची पाहायला पाहिजे, त्याची असली पाहिजे भेदाभेदाची क्षमता, सप्रमाणे व्हॅलिड असली पाहिजे चाचणी, विश्वसनीय असली पाहिजे, पर्याप्त असली पाहिजे आणि व्यवहार असले पाहिजे. हे जे 8 निकष लक्षात घ्या. हे 8 निकष त्या कसोटीला लावले पाहिजेत, म्हणजे आपण जी चाचणी करू त्याला हे 8 निकष लावायचे. त्या निकषाला जरी उतरली की ती आपली चाचणी प्रमाणित झाली म्हणून समजायचं. आता एक एक निकष काय आहे ते आपण फक्त पुढे बघत जाऊया की काय. नेक्स्ट, आता वस्तुनिष्ठता म्हणजे काय. आता हे वस्तुनिष्ठता जी आहे कशाला म्हणता वस्तुनिष्ठता, तुम्ही तुम्हाला बीएडला झालेलं लक्षात घ्या की आपण असं म्हणतो पहा, एखादी कसोटी पुन्हा पुन्हा दिली असता प्रतिसादकाच्या गुणामध्ये फरक पडत नसेल तर ती कसोटी वस्तुनिष्ठ आहे. किंवा म्हणजे किंवा आणि म्हणून आपण एकच प्रश्न आहे, त्याला कुणीही आणि कधीही त्याचं मूल्यमापन केलं तरी सुद्धा त्याचं उत्तर तेच येतं, त्याचं गुणांक तेवढेच येतात. म्हणजे आता आपण एका प्रश्नापुरता विचार करू, एकाच प्रश्नापुरता विचार करू, म्हणजे थोडक्यात अगदी सोपं देत असं सांगितलं होतं. पण वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे काय, जसं आपण बीएडला शिकलो पहा, वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे काय, तर त्याचं एक आणि एकच उत्तर असतं. एक आणि एकच उत्तर असलं पाहिजे. कुठेही तपासला, कुणीही तपासला, कधीही तपासला, कुठेही तपासला तरी त्याच्या उत्तरामध्ये फरक होत नाही, त्याला मिळालेल्या गुणधनामध्ये फरक असता कामा नये. तसं एका प्रश्नाबाबतीत जे आहे तेच संपूर्ण कसोटी बाबतीत येतं. म्हणजे त्या कसोटीनं म्हणजे मी तपासले तर जे काय ती समजा करवंदे सरांनी तपासली काय, चौंडेकर मॅडम तपासली काय, किंवा आणखी कुणी काय तपासले काय, त्याच्यामध्ये फरक मार्क गुणामध्ये फरक येता कामा नये. ह्याच्यातला महत्वाचा भाग त्याला आपण म्हणतो विश्वसनीयता. ठीक आहे, चल नेक्स्ट पुढे जाऊ. हा याच्या अगोदरची घ्या सर, ह्याच्या अगोदरची स्लाइड घ्या सर. हा
आता ही विश्वसनीय काढायची कशी? फार सोपं आहे. आता तुम्ही सगळेजण सावध राहा. आपल्याला जी भीती वाटते ना, ती भीती तुमची मी काढून टाकतोय. अगदी थोडे मी सांगितलं तुम्ही लगेच त्यात एक्सपर्ट होणार असं नाही. मी तुम्हाला फक्त मोटिवेशन देतोय. याचा पहा की आपल्याला भीती कशी वाटते. चाचणी करायला आपल्याला काय अडचण वाटत नाही. भीती वाटते सर हे आता हे पुढचं जे आहे ना, विश्वसनीयता काढायची ते काय भानगड आहे ती नको वाटते. हे मी तुम्हाला सांगतो. आता विश्वसनीयता म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलं. एखाद्या वैशिष्ट्य कसोटीद्वारा वारंवार वापर केल्यास समान निष्कर्ष प्राप्त होत असतील तर ती कसोटी विश्वसनीय असे समजली जाते. तुम्हाला मगाशी बोललो आता. आता कशी काढायची कशी पहा विश्वसनीयता. तर त्या दोन प्रकार या ठिकाणी. एक बाह्य विश्वसनीयता पद्धती, पुन्हा बाह्य विश्वसनीयता जी असते ते ठरवण्याच्या दोन पद्धती आहेत. साधी पहा, आपण एक टेस्ट तयार केली, 50 मार्काची टेस्ट तयार केली आपण. ती टेस्ट आपण एका गटाला दिली. हा शक्यतो गट जो आहे तो गट आहे जे आपण यादृच्छिक नमुना पद्धतीने निवडला आहे आपण समजूया. गट 50 मुलांचा गट आहे त्याला दिलेली आहे. आणि काय करायचं, काही दिवसानं त्याचे काय तुम्ही मार्क्स नोंदवून ठेवले, इथपर्यंत काय अडचण येईल का? टेस्ट तयार केली आणि टेस्ट मुलांना दिली, अडचण आहे का? नाही. त्याचे मार्क्स देता येतील. तीच टेस्ट त्याच वर्गाला म्हणजे त्याच गटाला पुन्हा एक 8-10 दिवसांना आपण दिली, देता येईल आपल्याला? देता येईल. आता पहा, पहिली टेस्ट आणि दुसरी टेस्ट म्हणजे पहिली दुसरी म्हणण्यापेक्षा पहिली टेस्ट पहिल्यांदा दिलेली आणि दुसऱ्यांदा दिलेली, ह्या दोन्हीचे काय करा, फक्त त्याच्यामधला सहसंबंध काढा. कोरिलेशन काढता येतं आपल्याला, बरोबर? कोरिलेशन काढता येतं ना, की आपण नंबर ते R1 R2 हे काढून काय रँक डिफरन्स काढतो किंवा दुसऱ्या मेथडने काढतो. त्यातलं फक्त कोरिलेशन काढा. अत्यंत सोपं आहे, लक्षात घ्या. कोरिलेशन तुम्हाला झालं असेल म्हणतो अभ्यासक्रमात तुमच्या, आणि नसेल तर तुम्ही गॅरेजच्या पुस्तकात आहे. अगदी फार सोपं आहे, लक्षात घ्या. अगदी तुम्ही रँक फार नसेल तुम्हाला फार हे जायचं, रँक डिफरन्स मेथडने काढलं तरी चालेल तुम्हाला. तर त्या ह्याने तुम्ही काढा आणि जेवढं कोरिलेशन जास्त येईल तेवढी तुमची टेस्ट विश्वसनीय. सोपं काम, काय त्याच्यामध्ये अडचण नाही. म्हणजे ह्याच्यात विश्वसनीय काय अडचण येईल का? तर विश्वसनीय तुम्हाला काढायला नाही ना. ठीक आहे. आता दुसरी जी पद्धती पहा, ही समांतर परीक्षण पद्धती म्हणजे पॅरलल फॉर्म मेथड ज्याला म्हणतो आपण. म्हणजे काय केलं पाहिजे, मी आता टेस्ट करायचे ठरवले. एक 50 आयटमची मी टेस्ट तयार करत आहे. ठीक आहे. मी पहिला प्रश्न तयार केला. अगदी एक गंमत म्हणून सांगतो फक्त. पहिला प्रश्न मी केला, ताजमहाल टिंब याने बांधले. मग काय केलं या ठिकाणी, मग काय दिलं नाव, अकबर, शहाजहान, काय तुमचं ते औरंगजेब, आणखी कुठला तरी मुघल सम्राट टाकला त्याच्या. ठीक आहे. हा पहिला प्रश्न माझा झाला. आता दुसरा प्रश्न मी आता काय करतो बघ, ह्यासारखाच ताजमहाल टिंबने बांधला, तिथे पर्याय फक्त बदलले किंवा तिथे आकडे बदलले, म्हणजे समांतर, ज्याला आपण इक्वलंट क्वेश्चन केला, म्हणजे त्याची लायकी तीच ठेवली, सगळं तेच ठेवलेलं आहे. असे आपण काय केलं, 50 प्रश्नाचे काढायच्या ऐवजी 50 प्रश्नांचे 2 सेट काढले. 50 प्रश्नांचे 2 सेट काढले. अगदी म्हणजे त्या काय म्हणतात त्याला, पहिल्या प्रश्नाचा का दुसरा म्हणजे पॅरलल पहिला, दुसऱ्याला पॅरलल दुसरा, तिसऱ्याला पॅरलल तिसरा, अगदी सारखे, जे त्याचं काठिण्य मूल्य बदलणार नाही किंवा काय होणार नाही, हा सोपा अवघड व्हायची भानगड नाही, काही नाही. ठीक आहे. आता काय करा तुम्ही, हे 2 सेट तुमच्याकडे तयार झालेले, मगाशी म्हणल्याप्रमाणे एक गट घ्या कुठल्या तरी विद्यार्थ्यांचा, त्या गटाला दोन्ही टेस्ट द्या आणि त्या दोन्ही टेस्ट जे आहेत ना, त्यांचे जे स्कोर्स तुमच्याकडे येतील त्यांचं कोरिलेशन काढा. जेवढं कोरिलेशन जास्त येईल, म्हणजे ज्याला आर व्हॅल्यू जास्त येईल, तेवढी तुमची कसोटी जास्त विश्वसनीय आहे. जेवढी तुमचा सहसंबंध कमी येईल, तुमची चाचणी कमी विश्वसनीय आहे. आता मला तुम्ही सांगा, ह्याच्यामध्ये अवघड काय आहे तुम्हाला विषय, हे मला वाटतं ह्याच्यामध्ये काही फारशी अडचण पडू नये. नेक्स्ट हा, आता एक दुसरं एक अंतर्गत विश्वसनीयता म्हणून एक प्रकार असतो. आता पाठीमागे सर, पाठीमागे, हा येस. आता हे अंतर्गत विश्वसनीयता काय आहे? आता मगाशी आपण काय केलं, एक तर म्हणजे टेस्ट रिटेस्ट घेतली, म्हणजे पहिल्यांदा चाचणी दिली तीच दुसऱ्यांदा दिली,
दुसरं काम काय केलं, पॅरलल फॉर्म काढला, म्हणजे समांतर घेतले. आता ही तर वेगळ्या पद्धत घेतलेली. आपण अशी कल्पना करूया की 50 आयटमची तुम्ही एक टेस्ट तयार केली, ठीक आहे. 50 आयटमची केली आणि एका मुलाच्या गटाला तुम्ही दिली. 50 मुलांचा एक गट आहे किंवा 100 मुलांचा गट आहे, त्या गटाला तुम्ही दिली चाचणी. आता काय करायचं, पहिले 25 प्रश्न आहेत, त्या चाचणीतले पहिले 25 प्रश्न, ठीक आहे, त्याचे स्कोर बाजूला लिहून घ्या. पुढचे जे 26 पासून ते 50 पर्यंतचे जे आहेत पुढच्या ह्याचे, त्याचे पुढचे लिहून घ्या. म्हणजे 26 पासून 50 पर्यंतचे जे प्रश्न, हा दुसरा गट झाला, म्हणजे अर्धा गट. आणि पहिला जो आहे तो पहिला अर्धा गट, म्हणजे 1 ते 25 चा, ठीक आहे. आता हे दोन, आता मगाशी आपल्याला 2 चाचण्याच घेतल्यात, आपण इथं 2 चाचण्या सुद्धा घेतल्या नाही. आता आपण काय केलंय, एकच चाचणीतले 2 गट केले, बरोबर. आता यासाठी हे सूत्र वापरलं पहा. आता या ठिकाणी सूत्र काय वापरलं, बस राऊंड फॉर्म्युला. आर इज इक्वल टू, आर म्हणजे काय, आता पहा, एकूण आता आपल्याला काय करायचं होतं, आपल्याकडे एक चाचणी आहे, त्या चाचणीची मला विश्वासार्हता पाहिजे होती. तर त्या चाचणीची रिलायबिलिटी म्हणजे इथं आर आहे, लक्षात घ्या. हा आर जो आहे तो पहिला. आता त्या काय म्हणतो आपण, अंशस्थानी जे आहे तो RHH म्हणले पहा, ठीक आहे. आता या ठिकाणी काय केलं पहा, की 2 ज्या कसोट्या, म्हणजे 2 झाले आपल्या एकाच कसोटीच्या, आपण 2 कसोट्या केल्या होत्या. आता तर त्या 2 कसोटी, म्हणजे पहिल्या 25 मार्काची एक कसोटी झाली, दुसऱ्या 25 मार्काची एक कसोटी झाली, आणि त्या दोघांचा पुन्हा कोरिलेशन काढा. त्या दोघांचं कोरिलेशन काढा म्हणजे काय होईल, या ठिकाणी वर जे आहे, म्हणजे अंशस्थानी जे आहे तुम्हाला दिसतं 2RHH. 2RHH म्हणजे काय पहा, दोन्ही अर्ध कसोटीतील सहसंबंध. 2 अर्ध कसोटी तुमच्या, त्यातला सहसंबंध काढता आला. अडचण काय का त्याच्यामध्ये, काही यायचं कारण नाही तुम्हाला अडचण तिथं, ते काढलं आपण. आणि मग आर बरोबर, आणि खाली 1 म्हणजे छेदस्थानी 1 अधिक वर जे काढलेला सहसंबंध तो तिथं खाली मिळवायचा आहे. तिकडे 2 वरच्या सहसंबंध 2 गुणायचं होतं, आणि खाली 1 अधिक तो सहसंबंध बेरीज करायची, आणि जे काही त्याचं उत्तर भागाकार येईल ते तुमचं या कसोटीचं, जी काही तुमची मोठी कसोटी आहे 50 मार्काची, त्याची विश्वसनीयता. आता मला तुम्ही सांगा, ही विश्वसनीयता काढायला काय तुम्हाला अवघड पडेल का? माझ्या माहितीप्रमाणे याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण येऊ नये, ठीक आहे. नेक्स्ट, आता हे आहे ते सप्रमाणता. सप्रमाणता जी आहे ती सप्रमाणता जी काय असते, ते काय आपल्याला फार मोठी येतं, तुम्हाला त्या लगेच या स्टेजला तुम्हाला लगेच काढता येईल, आणि तेही काढता येतं. स्टॅटिस्टिकली खूप जरा किचकट काम आहे, त्याची आपल्याला इतकी गरज नाही. पण आपल्याला काय काय पाहावं लागतं, नीट लागते. या सप्रमाणता म्हणजे ही टेस्ट जी असते, त्या टेस्ट आपली व्हॅलिड आहे की नाही तिथं पाहिजे असते. तर पहिल्यांदा आपण म्हणले, याच्यामध्ये या वेगळ्या प्रकारच्या 8 प्रकारच्या सप्रमाणता मानल्या जातात. तर पहिल्यांदा आहे ती आशय सप्रमाणता. म्हणजे काय पहा, जी गोष्ट मोजायची आहे, जी गोष्ट मोजायची आहे तीच गोष्ट या चाचणीच्या साहाय्याने मोजली जाते का? तसं जर होत असेल तर ती चाचणी सप्रमाण आहे, आशय सप्रमाण आहे. म्हणजे कसं पहा, मग मी म्हणलं तुम्हाला, मला काय पाहायचं होतं, सायंटिफिक ऍटिट्यूड पाहायचा आहे. मला पाहायचं आहे सायंटिफिक ऍटिट्यूड, आणि मी चाचणी तयार केली. आणि त्याच्यातून काय होते माहितीये का, सायंटिफिक ऍटिट्यूडच्या जी सायंटिफिक इंटरेस्ट पाहिलं जातं, तर मग तुमची ती चाचणी असे सप्रमाण होत नाही. तुम्हाला काय व्हायला पाहिजे, सायंटिफिक ऍटिट्यूड पाहिजे, सायंटिफिक ऍटिट्यूडच पाहायला गेला पाहिजे चाचणी. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, की मला काय मोजायचं आहे, मला जर दूध मोजायचं आहे तर मीटर पट्टी चालत नाही ना, बरोबर. लिटरचं मापच पाहिजे, लिटर पाहिजे ना, म्हणजे मोजमाप करण्याचं साधन जे आहे ते लिटरचं त्याला परिमाण आहे, मीटरचं परिमाण चालत नाही त्याला तशा अर्थानं. नंतर निकष संदर्भीय सप्रमाणता म्हणजे काय होतं पहा, बऱ्याच वेळा असं होतं, आता आपण टेस्ट करतो, समजा तुम्हाला असं वाटलं, सर आता मला ना एक बुद्धिमापन कसोटीच तयार करायची मला, आणि मग ती मला सप्रमाण आहे का नाही पाहिजे वगैरे. तर आपल्याला काय विचार करावा लागतो, अशा अगोदर कुणी केलेले आहेत का ज्याला प्रमाणित अशा आहेत?
कसोट्या बुद्धिमापनाच्या, आणि मग तुम्हाला सापडणार नाही सर मग मी ह्याला प्रमाण मानतोय बिनीची कसोटी जसं जर तुम्ही कामतांची टेस्ट वाचली जर तुमच्या लक्षात त्यांनी असं म्हणलेलं आहे की बिनीच्या कसोटी आधारावर मी करतोय, म्हणजे यांनी बिनीच्या कसोटीला प्रमाण मानलेलं आहे. तसं आपण काय केलं, एक कुठेतरी कसोटी प्रमाण मानायची आणि आपण जी कसोटी केलेली आहे त्या कसोटीचे स्कोर्स आणि ती जी पहिली ज्याला आपण प्रमाण कसोटी मानलेली आहे ती पण द्यायची. त्यांचे जे स्कोर्स आहेत ते स्कोर्स जर जुळत असतील तर तुमची ती निकष ती जी सप्रमाणता आहे ती तुमच्या कसोटीमध्ये आहे. आता एक दुसरं एक तुम्हाला उदाहरण सांगितलं. आता जसं तुम्हाला एससी बोर्डाचा पेपर काढायचा आहे, म्हणजे साधं सांगतो. एससी बोर्डाचा पेपर काढ म्हणजे यशस्वी बोर्डासाठी 10वीला पेपर काढतो आपण. तर आता माझा पेपर बरोबर कसा आहे का कितपत आहे, मग मी शेवटी काय विचार करतो, अशा सारखा पेपर जे काही आहे पूर्वी कुणी काढलेला आहे तर ते पेपर मी दिला 50 मुलांना आणि माझाही पेपर त्या 50 मुलांना दिला आणि त्या दोघांच्या ह्याच्यामध्ये काही फरक फारसा नसेल तर माझी कसोटी निकष संदर्भित सप्रमाण आहे अशा अर्थानं. नंतर समवर्ती सप्रमाणता, ठरवलेल्या वैशिष्ट्याचे मापन करण्यासाठी तयारी केलेली कसोटी त्वरित त्याचा रिझल्ट मिळत असेल तर ती सप्रमाण आहे असं म्हणता येतं पहा. म्हणजे या ठिकाणी आपण असं ठरवलं की आता मला वैज्ञानिक दृष्टीकोन पाहायचं आहे, अशी तयार केली टेस्ट आणि दिली आणि मला लगेच रिझल्ट मला मिळतोय की खरोखर ती मुलांच्या मध्ये म्हणजे मी ज्या 50 मुलांना टेस्ट दिलेली आहे आणि त्या टेस्टमध्ये जे काय माझे स्कोर आलेत असं मला दिसलं की हा जर काय रमेश आहे किंवा सुरेश आहे हा खूप त्याच्याकडे चांगला सायंटिफिक ऍटिट्यूड आहे हे मला माझ्या टेस्टमध्ये आढळून आले आणि प्रत्यक्षात लगेच दिसतंय मला असं दुसऱ्या काय ह्याच्यातून ऑब्झर्वेशन मधून. तर मग माझी जी काही ती कसोटी आहे ती समोरती सप्रमाणता त्याच्यामध्ये आहे असं आपलं म्हणता येतं. नंतर भविष्य कथनात्मक सप्रमाणता. ते भविष्य कथनात्मक सप्रमाणता म्हणजे काय, आता सध्या तुम्ही बीएड ला ऍडमिशनसाठी एक टेस्ट घेता पहा, ऍप्टिट्यूड टेस्ट वगैरे काय ते म्हणता तुम्ही त्याला, आणि मग असं तिथे गृहीत धरलेलं आहे की तुम्ही टेस्ट जी घेताय ती टेस्ट अशी आहे की त्या टेस्टच्या सहाय्यानं हा मुलगा चांगला शिक्षक होऊ शकणार आहे असं तुम्ही गृहीत धरून ती टेस्ट तयार केलेली आहे. आणि तसंच होत असेल तर तुमची कसोटी ही भविष्य कथनात्मक सप्रमाण आहे असं म्हणता येईल. समजा तुम्ही सध्या टीचिंग ऍप्टिट्यूडची टेस्ट देत आहात, ती मुलं पास होत आहेत आणि ते चांगले शिक्षक होत नसतील तर तुम्ही जी टेस्ट दिली म्हणता तर ती कितपत मग सप्रमाण आहे याच्याबद्दल डाऊट यायला लागतो लोकांना, हातातला भाग. नंतर रचनात्मक सप्रमाणता म्हणजे काय, तर निश्चित केलेल्या वैशिष्ट्यांचे सर्व घटकांचे मापन जर कसोटी करीत असेल तर त्याला आपण रचनात्मक सप्रमाणता म्हणतो. म्हणजे मग मी म्हणलं तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये समजा एकूण 11 कॉम्पोनंट आहेत पण माझी कसोटी फक्त 7च करत असेल कंपनीचा विचार करत असेल तर ती रचनात्मक सप्रमाणता होणार नाही. पण 11च्या 11 जर त्या जो घटक आहे असं तुम्ही जर असं म्हणत असाल की ही वैज्ञानिक दृष्टिकोन पाहणारी कसोटी आहे तर मग तिला रचनात सप्रमाणता असणार नाही. रचनात सप्रमाणता कधी येईल त्याच्यामध्ये, जर ते 11च्या 11 घटकांचा विचार झाला असेल तर ती रचनात्मक सप्रमाणता आली असं म्हणता येते. नंतर दर्शनी सप्रमाणता म्हणजे काय, तर कसोटी करता जो असतो तो आपल्या अनुभवानं आपल्या ज्ञानानं आपल्या कल्पनेनं प्रश्न तयार करत असतो. हे प्रश्न किती जास्त शुद्ध आहेत नंतर वारंवार तो दुरुस्त करतो आणि हे मला दिसतं म्हणजे हे प्रश्न बरोबर नाहीत किंवा हे काही योग्य नाही वाटत, हा सोपाच वाटतोय, हा असं सहज वाटतं. तर हे जे काय तर ते तुम्हाला ही जी सप्रमाणता असते त्याला म्हणतात दर्शनी सप्रमाणता. आणि अंतर्गत सप्रमाणता जी आहे ती म्हणजे ही मूलभूत स्वरूपाची सप्रमाणता असते पहा. म्हणजे इंटरनल व्हॅलिडिटी म्हणजे लक्षात घ्या प्रत्येक घटक म्हणजे पहिला दुसरा तिसरा चौथा ह्यांच्यामध्ये देखील एक प्रकारचा सहसंबंध असला पाहिजे तरच तुमची ती कसोटी सप्रमाण आहे असं म्हणता येतं. आणि बाह्य सप्रमाणता जी आहे ती एखाद्या कसोटी निष्कर्ष घ्यायचं म्हणजे आपण कसोटी दिली त्या कसोटीच्या सहाय्याने निष्कर्ष काढले तर त्या निष्कर्षाचं सामान्यीकरण जनरलायझेशन कितपत करता येत आहे त्याच्यावर ते ठरतं ही कसोटी त्याच्यामध्ये बाह्य सप्रमाणता किती आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी यातल्या काही सप्रमाणता आहेत
ह्या देखील स्टॅटिस्टिकच्या सहाय्याने आपल्याला काढतात, पण ती किचकट थोडीशी आकडेमोड एवढ्या आपल्या तासात होण्यासारखं नाही. मी तुम्हाला सांगेन की गॅरेटचं जर तुम्ही पुस्तक पाहिलं तर तुम्हाला पान नंबर 300 साधारणपणे 300 याच्यापासून चला तुम्ही, एक टॉपिकच आहे ह्याच्यामध्ये 354. तर 354 पासून ते पुढचे 4-5 पानामध्ये हा सगळ्या व्हॅलिडिटीचा भाग दिला, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन्स कसे करता येतील. पण फार ते थोडंसं जरा तुम्हाला अभ्यास करावा लागेल, पण अवघड नाहीत. पुन्हा तुम्हाला सांगतो, लगेच म्हणू नका सर मग ते फार किचकट असेल. फार किचकट नाही, मला तेवढा वेळ नाही या ठिकाणी म्हणून मी तुम्हाला ते सांगत नाही, अन्यथा तुम्हाला तेही सांगितलं असतं मी. पण ते सोपं आहे, फक्त तुम्ही पहा आणि तुम्हाला ते करता येईल. नेक्स्ट आता मी म्हणलं तुम्हाला की कुठलीही चाचणी जी असते, कुठलीही कसोटी असते, हे कसोटीचं एक काम काय असतं, महत्वाचं काम काय असतं माहितीये का? तर दोन मध्ये विद्यार्थ्यांमध्ये भेदाभेदन करता आलं पाहिजे, म्हणजे तरच मग ठरवतात. म्हणजे हुशार मुलगा कोणता, मध्यम कोणता, ढ कोणता, अत्यंत काही मंदबुद्धी कोणता, असं त्याला ठरवता आलं पाहिजे. हे डिस्क्रिमिनेशन करता येणं हे कुठल्याही परीक्षेचं, कुठल्याही टेस्टचं हा एक अत्यावश्यक असा गुण असतो. आणि ही भेदाभेदन क्षमता जी आहे, ती भेदन क्षमता जर कमी असेल तर मग काय, आता उदाहरण सांगतो मला काय झालं ते. मध्ये 2-3 वर्षापूर्वी आपल्याकडं कोरोना आला, आणि कोरोनामध्ये काय झालं माहितीये तुम्हाला, की विद्यापीठांच्या परीक्षा असतील किंवा कॉलेजच्या परीक्षा असतील, युनिव्हर्सिटी तुमच्या बोर्डाच्या परीक्षा असतील, असं लक्षात आलं माझ्या की बहुतेक विद्यापीठांच्या परीक्षांचे निकाल 80% मुलं 80%च्या वर न पास. आता सगळीच मुलं जर 80%च्या वरच पास होत असतील तर सगळीच मुलं हुशार झाली, मग परीक्षा घ्यायचा प्रश्न उरतच नाही ना. एफवायचा मुलगा एसवायला सरळ पाठवण्यासारखंच झाला प्रकार. असं हेच चूक आहे, लक्षात घ्या. असं नाही, हे मुळात म्हणजे मग आपल्या परीक्षेत काहीतरी दोष आहे. आता सुद्धा मी सांगतो, कदाचित तुम्हाला ते पटणार नाही, पण मी सांगतो तुम्हाला, ही शास्त्रीय गोष्ट सांगतो तुम्हाला मी, की जर एखादी परीक्षा सर्वच मुलांना सारखेच गुण देणार असेल तर ती परीक्षाच होत नाही ना, ती परीक्षाच होणार नाही. आणि म्हणून मग आपल्याला काय करावं लागतं, भेदाभेदन क्षमता त्या कसोटीची पाहावीच लागते. आता ही भेदाभेदन क्षमता कशी काढायची पहा, ती प्रत्येक आयटमची काढायची. समजा 50 आयटम्स असतील तर मुळात म्हणजे प्रत्येक आयटमची भेदाभेदन क्षमता काढायची. आता ही कशी काढायची पहा, एक टेस्ट घेतली आपण, ती टेस्ट दिली 100 मुलांना, दिली अशी कल्पना करतो, 100 मुलांना दिली, आणि मग त्याचे काय केलं मी, की त्याचे मार्क्स आहेत अशी आपण कल्पना करूया की सगळ्यात लोएस्ट मार्क आहे ते 20 मार्क पडले त्या ह्याला, आणि सगळ्यात टॉपचे मार्क आहे ते 80 मार्क पडले. आता 20 मार्क पडले का 80 मार्क, आपल्याला त्याची काही देणे घेणे नाही. आता फक्त मी काय केलं, लावून घेताना ते पेपर ओळीने लावून घ्यायचे. कसे लावून घ्यायचे, तर 20 मार्कवाला पहिला, त्याच्यानंतर 21 वाला, असं करत 80 पर्यंत गेलो आपण. म्हणजे काय म्हणून आपण त्यांना चढत्या श्रेणीनं पण पेपर लावून घेतले. चढत्या श्रेणी पेपर लावून घेतल्यानंतर पेपर आपले होते किती, 100 पेपर होते. त्यातले त्या 100 पैकी 27% पेपर खालचे, 27% पेपर खालचे, म्हणजे 20 पासून वरचे, आणि म्हणजे 27% खालचे, आणि एकदम 27% वरचे, हे पेपर बाजूला काढायचे. हे पेपर बाजूला काढायचे आणि मधले बाजूला फेकूनच द्यायचे, मधले बाजूला फेकून द्यायचे. आता काय करायचे पहा, RU इथं पहा, DI पहिलं पाच सूत्र पहा, त्या ठिकाणी काय आहे ते. DI म्हणजे डिस्क्रिमिनेशन इंडेक्स आहे. डिस्क्रिमिनेशन इंडेक्स म्हणजे भेदभाव निर्देशांक आहे. RU म्हणजे काय, वरच्या गटातील अचूक उत्तर देणाऱ्या प्रतिसादकाची संख्या. हे काढता येईल का तुम्हाला? आता पहिला प्रश्न घेतला, पहिले जे माझे 27 पेपर होते, त्या 27 पेपरमध्ये पहिला प्रश्न किती मुलांनी बरोबर लिहिला, ते लिहिता येईल की नाही आपल्याला? लिहिता येईल, बरोबर. पहिला प्रश्न खालच्या गटातील किती लोकांनी बरोबर लिहिता येईल की नाही आपल्याला? अशी काढता येईल की नाही? सगळ्यांची काढता येईल. आता या ठिकाणी NU वरच्या गटातील प्रतिसादकाची संख्या, म्हणजे एकूण वरच्या गटातल्या प्रतिसादकाची संख्या किती, 25% जी काही मुलं आपण म्हणलेलं आहे, बरोबर. आता आपण 100 घेतल्यामुळे आपण 25 मुलं इथलं, पण आता या ठिकाणी काय म्हणलं, वरच्या गटातली एकूण प्रतिसादकाची एकूण संख्या आहे. इथं वर काय होतं, अचूक संख्या होती, आणि इथं एकूण संख्या आहे. तसं खालच्या गटातली प्रतिसादकाची संख्या एकूण संख्या आली. आता मग हे जर घेतलं आणि हे सूत्र वापरायचं फक्त, मग RU म्हणजे काय म्हणलं, वरच्या गटात अचूक उत्तर देण्याची संख्या. आपण असं कल्पना करूया की एक प्रश्न होता, 1 नंबरचा प्रश्न घेतला आम्ही, एक प्रश्न घेतला,
वरच्या गटातील अचूक उत्तर देणाऱ्या प्रतिसादकाची संख्या काय झाली या ठिकाणी मला आली 18. समजा आपण समजून की आमच्याकडे 18 मुलं आली अशी आणि मायनस R1 म्हणजे या ठिकाणी काय खालच्या गटाचे उत्तर या ठिकाणी आले 5. ठीक आहे, म्हणजे 18 वजा 5 होतील. आता NU और NI, NU किंवा NR सारखंच आहे. किती संख्या तुमची 27% जे या ठिकाणी असतील तेवढे विद्यार्थी असणार तुमचे. 27. आता आपण 27% मध्ये 27 विद्यार्थी घेतले या ठिकाणी आता खाली आणि मग त्याचा जो काही निर्देशांक येईल तो डिस्क्रिमिनेशन इंडिस्क भेदाभेद निर्देशांक येईल. हा प्रत्येक प्रश्नाला मी काढला भेदाभेद निर्देशांक आणि मग सगळ्यांचं टोटल कारण ते सगळ्या शेवटी सरासरी काढली म्हणजे त्या टेस्ट हे आला तो सरासरी निर्देशांक आला. आता हा किती आला पाहिजे? जर कमी आला तर काय झालं याचा अर्थ झाला? याचा अर्थ असा झाला की ती तुमची टेस्ट काय फार डिस्क्रिमिनेशन करत नाही आणि खूप जास्त आला तर तुमची टेस्ट आहे ती खूपच चिकित्सक झालेली आहे. मी किती यायला पाहिजे? तर साधारणपणे असं म्हणलं जातं की 0.6 पेक्षा तो जास्त यायला पाहिजे. 0.6 आला तर आपल्याला पुरेसा आहे. हा निर्देशांक किती यायला पाहिजे? 0.6 यायला पाहिजे. आता हे एवढं काढायला काय अडचण आहे का आपल्याला? मला वाटतं काही अडचण येऊ नये. फार सोपी गोष्ट. चला नेक्स्ट घ्या सर. आता हे जे पर्याय ह्याला तर काय तुम्हाला स्टॅटिस्टिक्स वापरायचं नाही काही नाही. ही अचूकता टेस्टमध्ये प्रत्येक आयटम हा अचूक असला पाहिजे. प्रश्नाची अथवा शब्दांची भाषा सुलभ अचूक आणि स्पष्ट असली पाहिजे हे आपल्याला जमेल. पर्याप्तता म्हणजे पुरेसं पाहिजे म्हणजे एक राष्ट्रीय मापन करण्यासाठी कसोटी प्रश्न संख्या पुरेशी असली पाहिजे. मगाशी म्हणल्याप्रमाणे कुठलाही त्यातला आपल्याला जो काही जे काही मोजायचा आहे त्यातला कुठलाही त्यातला घटक उपघटक उपघटक मुद्दा उपमुद्दा कुठल्याही गोष्टी शिल्लक राहू नये अशा अर्थानं प्रश्न तुमचे असले पाहिजेत. म्हणून पुरेशी प्रश्नांकी असली पाहिजे. आणि व्यवहार्यता याच्यामध्ये आपण काय म्हणलं पहा वेळ श्रम व खर्च हे देखील कसोटी तयार करताना विचारात घेणं अत्यंत आवश्यक असतं. लक्षात घ्या. कारण काय झालं समजा आम्ही सगळी टेस्ट चांगली केली तयार अगदी स्टँडर्ड झाली आणि त्याला वेळ तुम्ही 4-4 तास द्यायला लागलात तर चालणार नाही. मुलं बसणारच नाहीत परीक्षेला. खूप खर्च येत असेल तर कुणी करणार नाही टेस्ट. या सगळ्या गोष्टीचा विचार मी याला म्हणतो फिजिबिलिटी किंवा व्यवहार्यता. या सगळ्या गोष्टी हे सगळे तुमचे ह्या कसोटीचे निकष आहेत. नेक्स्ट काही नाही हे फक्त आम्ही पुस्तक लिहिलेले पहा महाराष्ट्रातल्या 10-12-13 लोकांनी मिळून हे पुस्तक लिहिले. शैक्षणिक संशोधनावरचं पुस्तकाचं नाव आहे. बाकी आपलं हे काम माझं लेक्चर सगळं संपलेलं आहे. मला दिलेली वेळ देखील मी करेक्ट मला वाटतं मी पाळलेली आहे. आता जर तुमच्या काही शंका असतील शंका विचारा मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. हा सहभागी सर्व संशोधक प्रेमींना विनंती की त्यांनी आपले प्रश्न विचारावेत. नमस्कार सर. सर मी एक मिनिट प्रश्न विचारताना आपला व्हिडिओ चालू करायला हरकत नाही. आवाज आणि व्हिडिओ दोन्ही ऑन करायचा आणि प्रश्न विचारावेत. हा गोसावी सर. सरांना मला मी सध्या एक PhD स्कॉलर आहे. मी संशोधन करतोय. माझा विषय मी कालच सांगितला होता की अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे 1ली ते 8वीच्या शिक्षकांसाठीचं प्रशिक्षण आहे सर. त्या प्रशिक्षणावर आधारित मला अध्यापनाची परिणामकारकता अभ्यासायची. मी प्रशिक्षणानंतर नेमका काय परिणाम झाला तर यासाठी स्टँडर्डाइज टेस्ट मी पाहिल्या परंतु माझ्या आशयाशी निगडीत मला मिळत नाहीये जे आहे. परंतु हा ना मी ते तयार करतोय. फक्त मला अडचण एकच आहे की यामध्ये परिणामकारकता अध्यापनाची तपासायची. मला हा प्रश्न निर्माण झालाय की प्रश्नावली यूज करायची का पदनिश्चय श्रेणी म्हणजे आपल्याला त्यांच्या अध्यापनामध्ये बदल हा चांगला निश्चित चांगला असं म्हणजे आपल्याला त्या पदनिश्चय श्रेणीने पण दाखवता येईल का दोन्ही यूज करू शकतो. नाही तुम्ही बघा तुम्ही आयटम कोणते वापरावे त्याला काय माझ्या दृष्टीने मत नाही. तुम्ही कुठला आयटम वापरा विधानं वापरा पदनिश्चय श्रेणी वापरा तो भाग नाही. एक आता आपल्याला ही टेस्ट जर स्टँडर्डाइज करायची असेल तर मी तुम्हाला एक पर्याय आणखी असं देईन की अशा माझ्या माहितीप्रमाणे टीचर्स इफेक्टिव्ह टेस्ट बाजारात उपलब्ध आहेत स्टँडर्डाइज. ठीक आहे.
ती वापरा असं बरोबर. मी म्हणत नाही तुम्हाला, ती वापरा असं मी म्हणणार नाही का, तर माहित मगाशी मी तुम्हाला हा. सांगितलं. पण एक तुम्हाला आपली टेस्ट व्हॅलिड निकषात्मक दुसरी टेस्ट जी आहे ना, ती आपली व्हॅलिड आहे हा. कितपत होते हे पाहण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येईल. फक्त आणखी जायचं तर मी तुम्हाला एक सांगेन की टेस्ट जर तुम्हाला कुठलेही वापरायचे असतील तर शक्यतो मी म्हणतो, म्हणजे माझा काही त्यांचा वाकडं नाही किंवा काही नाही, आग्रा सायकोलॉजिकल कॉर्पोरेशन जे आहे त्यांच्या टेस्ट न वापरता बेंगलोरला एक कुठलं तरी कॉर्पोरेशन, माझ्या माहितीप्रमाणे सायकोलॉजिकल कॉर्पोरेशन, तर त्यांच्या टेस्ट जास्त जरा दर्जेदार असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि काही टेस्ट ज्ञानप्रबोधिनीमध्ये आहेत, काही टेस्ट आनंदकडे आहेत, परंतु बेंगलोरच्या सायकोलॉजिकल कॉर्पोरेशनकडे खूप चांगल्या चांगल्या टेस्ट उपलब्ध आहेत. अर्थात काही आग्रा सायकोलॉजिकल कॉर्पोरेशन सगळ्या वाईट आहेत असं काहीच माझं म्हणणं नाही, पण आपल्याला उपयोगी पडत असेल तर त्यांची टेस्ट केवळ संदर्भासाठी घ्यायला काय हरकत नाही असं माझं मत. पण तीच ओके, वापरू नका, थँक्यू सर. त्याच्या आधाराने तुम्ही करायचे आहे. मला नाव नाही कळलं सर, काय सांगितलं? आग्रा सायकोलॉजिकल कॉर्पोरेशन, मला वाटतं करवंदे सर त्यांच्याकडे असेल का टेस्ट असतील ते. आग्रा सायकोलॉजिकल कॉर्पोरेशन ओके सर. यांच्याकडं वेगवेगळ्या प्रकारच्या सायकोलॉजिकल टेस्ट मॉडेल 100-200 टेस्ट असे उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये टीचर इफेक्टिव्हनेस टेस्ट सुद्धा उपलब्ध आहेत. ती त्या ओके. टेस्टच्या आधारानं तुम्ही तुमची टेस्ट तयार करू शकता. त्याच्या आधारानं तुम्ही तुमची टेस्ट कितपत आपली व्हॅलिड आहे, कितपत रिलायबल आहे हे आपल्याला बघायला जरा सोपं पडेल, एवढं सांगतो. ओके, थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. बरं. हा, नेक्स्ट आणखी कोणाला प्रश्न विचारायचा आहे? हा, मेहता. हॅलो सर. वन बाय वन. रितेश मेहता. Thank you, sir. And thank you to Dr. Hana Jagtap, sir, as well. Actually, from my MA days, I had been a big fan for sir, and his literature in Marathi was one of the best ones that I believe most of us have utilized at one or other point. My question was regarding, I'm a PhD research scholar, sir, and my question was regarding a training program that I have developed for primary teachers. When we speak about the validation of a training program, what are the parameters that we have to look for? Like external validation that we take from the experts is one parameter for that. But apart from it, what should be the different criteria that we should look for it? If you can guide upon that point, it would be a great help to me, sir. Thank you, sir. आता तेच असं मला तर प्रोग्राम बघितला पाहिजे, त्याशिवाय तसं नाही सांगता ना तुम्हाला. पण आपल्याला एक करता येईल काय, तो जो तुमचा प्रोग्राम जो आहे, तुमचा जो काय आहे तो तुम्ही एक्सपर्ट करणं तर व्हॅलिडेशन करून घ्या. काय दुसरी Yes, गोष्ट sir. त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे, एकच मिनिट. तर याच्यामध्ये external validity, there is external validity here calculated by the determined by the experts, external experts, no? Yes, sir. Validate your program by external experts? No, sir. I'm in the process for that. Yeah. Then you take any program, standardized program, if available at SCRT, and then you compare your program. You compare your program with that program. It will be better. Okay. Yeah. Okay. Sure, sir. Yeah. Okay, next And one. if it is not exactly on the same topic, can I take Not something necessarily. similar which the SCRT or other training bodies are doing? Other training program also will do. Okay, sir. Yeah. Thank you, sir. Bye. Sir, in my case, Next I had one. one additional question. Like, sorry for that, sir. With your permission, can I take one more question? Yeah. Yes, go ahead. Actually, I'm doing it for the CBSE primary teachers. We have some similar programs in the US, sir, which are done by for the American Council. So, can we use something similar for as a basis for us, or how to do the Indianization of that? You may take the help of that program, but you have to prepare your programs.
Don't use as it is. No, sir, I'm not planning to use it as it is, but as you said, a comparative study. So shall I do that? Yeah. No, you have to Okay. you have to take the support from American programs, and but you have to decide what is the culture free. Is there culture free program? Which program you have to use? Are they culture free programs? You have to consider all Sure, sir. these things. Yeah, Sure. yeah. सर एक मिनिट मी थोडा इंटरव्ह्यू Thank you, sir. करतो. हम्म. आमच्या मराठी प्रेक्षकांसाठी असाच एक इथे प्रश्न आलेला आहे की प्रमाणित चाचण्या वापरताना संशोधकांनी कोणती काळजी घ्यावी, त्यांची भूमिका काय असावी? अच्छा 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 अच्छा. एक तर मुळात म्हणजे मी मगाशी सुरुवातीला तेच सांगितलं मराठीमध्ये. तुम्हाला. हा, एक मिनिट. तर तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, एक तर प्रमाणित चाचण्या ज्या स्टँडर्ड ज्या आहेत त्या ज्या आपण ज्यासाठी वापरत आहोत, तर जे चाचणी तुम्ही घेणार आहात, वापरणार आहात, त्याचं जे काही मला वाटतं त्या कुठली तुम्ही टेस्ट घेता विकत किंवा त्याच्याकडून, त्याच्याकडे सगळं त्याचं ब्राउचर मिळतं सगळं त्या टेस्टचं. ते पहा अगोदर. ते पहा. आता त्या टेस्टमध्ये म्हणजे तुम्ही ज्या कामासाठी वापरणार आहात त्याचा काय संबंध कुठे येतो का? एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. काय होतं पहा, की मला काय करायचंय, मी म्हणलं की मला शिक्षकाची परिणामकारकता अभ्यासायची आहे. ठीक आहे. सध्या मगाशीच म्हणल्याप्रमाणे आग्रा सायकोलॉजी कॉर्पोरेशनकडं टीचर इफेक्टिव्ह टेस्ट एक टेस्ट त्यांची स्टँडर्डाइज टेस्ट उपलब्ध आहे. ठीक आहे. मग मी काय करणार, लगेच ती घेणार, वापरणार. तर नीट समजून घ्या की ती टेस्ट वापरताना मला तशी वापरता येणार नाही. का? मगाशी मी उल्लेख केला होता की त्या ठिकाणचं कल्चर वेगळं आहे. आपण जे वापरणार ही काळजी घ्यायची आहे. अगोदर ते ब्राउचर वाचायचं. त्यांनी काय दिलेलं आहे, त्यांनी कितीचं घेतलं, सॅम्पल किती घेतला होता, कुणावर घेतला, त्या टेस्टची विश्वसनीयता काय होती, व्हॅलिडिटी काय आहे, हे सगळं ते डिस्क्रिप्शन दिलेलं असतं. त्या अगोदर तपासून बघा. ते तपासल्यानंतर हे बघा की त्यांचा जो टार्गेट ग्रुप होता किंवा जो सॅम्पल होता तो सॅम्पल काय होता. मग मी म्हणल्याप्रमाणे सीबीएसईचे स्कूल होते का, आपले प्रायमरी तुमच्या गव्हर्नमेंट स्कूल होते का, प्रायव्हेट स्कूल होते, नॉन एडेड होते, कोणते होते. समजा त्यांनी अशी कल्पना करू आपण, त्यांनी सगळे सरकारी स्कूल घेतले होते अशी कल्पना करू आपण. म्हणजे ज्याला काय म्हणू आपण, ज्याला पूर्ण पगार मिळतो, सगळं आणखी होतं. आणि आम्ही इथं वापरतो मात्र सगळ्या नॉन गॅनच्या शाळांना, तर कदाचित ते उपयोगी होणार नाही प्रोग्राम. पण हा विचार त्यांनी करायचा आहे. म्हणजे त्या पहिल्यांदा त्या टेस्टची माहिती, त्याची विश्वसनीयता, जर टार्गेट ग्रुप, त्यांचं कल्चर फ्री ती टेस्ट आहे का, ही टेस्ट आहे का. नंतर ती जी टेस्ट आहे त्यातले टेस्ट आयटम तपासून बघायचे आहेत. काही आयटम्स असे असतात, काही वेळेला टेस्ट कदाचित मला बरोबरही वाटेल इन टोटल, पण काही वेळेला काही आयटम्स असे असतात की ते आयटम्स आपल्या इथं सूटच होत नाही, त्याचा अर्थच वेगळा लागून जातो. आणि म्हणून मग त्याला मग तुम्हाला काय करावं लागेल, तो आयटम बदलून घ्यायचा, पण थोडासा एक्सपर्टच्या मदतीने तो बदलून घ्यावा. त्याला पॅरल काढायचं असेल तर, मग नाहीतर मग ते तुमची चाचणी त्याची तुम्ही म्हणता मी प्रमाणित चाचणी वापरली आणि तुम्ही दुसरेच आयटम वापरले, तर ते मग ते प्रमाणीकरण तसं बदलून जाईल. म्हणून थोडासा तो विचार केला पाहिजे. फार तर आपण जर असं झालं की त्या कसोटीतले आपल्याला थोडेसे जास्तच आयटम बदलावे लागले, तर मग आपण काय करूया की छोट्या गटावर देऊन पुन्हा त्याची रिलायबिलिटी काढून बघूया. म्हणजे तसं करावं. म्हणजे आता अशी कल्पना गोष्ट साधारण मला वाटतं कुठल्याही टेस्ट हल्ली 50-60 आयटम तर कमीत कमी असतातच त्याच्यामध्ये. आणि असं झालं तर मला एक 20 आयटम बदलावं लागले त्यातले, तर मग जरा फारच झालं ना. 10-20 आयटम बदलणं म्हणजे फार झालं. मग आपण काय करूया, समजा तुम्ही बदलावीच लागणार असतील आणि बदलणार असाल तर मग एक्सपर्ट आहे ना बदला. मग काय करा, ती ऑलरेडी ती टेस्ट आहे ना, ती टेस्ट द्या आणि ही पण टेस्ट एकदा तुम्ही बघा आणि मग बघा की त्या ह्याच्यामध्ये काय फरक पडतो का त्यांच्या रिलायबिलिटीमध्ये. जर तसं असेल तर मग पण तसं वापरू नये, कारण तर मग अर्थ बदलून जाईल त्याचा सगळा. धन्यवाद सर. आणखी ठीक. कोणाची काही शंका? हॅलो सर, नमस्कार. मी अक्षदा बोलतेय. बोला आवाज येतोय माझा? सर, माझा एक प्रश्न विचारू शकते का तुम्हाला? बोला. तर आपण जे पाहिजे शिक्षणाची गुण अशा प्रमाणे टेस्ट किंवा ज्या काही आहेत त्या कसं करू जरा शकतो? मॅडम जरा थोडं मोठ्याने बोला. हा, येतोय माझा आवाज?
थोडंच मोठ्यानं हा बोला. सेकंडरी एज्युकेशनचं क्वालिटी कसं मेजर करायचं ह्यासाठी काही स्केल आपण युटिलाइज करू शकतो किंवा त्या संदर्भात काही स्केल वगैरे आहेत का? जे मी ऍक्च्युली सर्च केलं बट मला काही कळलं नाही त्यात फारसं. काय टेस्ट करायचं तुम्हाला? स्केल क्वालिटी ऑफ एज्युकेशन. क्वालिटी ऑफ एज्युकेशन ही फार मोठी टर्म झाली. मेजर करण्यासाठी एज्युकेशनची क्वालिटी मेजर करण्यासाठी आपण काही स्केल वापरू शकतो. नाही, एक मिनिट. क्वालिटी ऑफ एज्युकेशन ही टर्म जी तुम्ही म्हणताय ना, ही खूप फार ब्रॉड किंवा फार वेग अशी टर्म होते. येस सर, त्यामुळे एक्झॅक्ट डोमेन काय यूज करायचं ते कळत नाही, म्हणजे कोणत्या इंडिकेटरवर फोकस करायचं ते कळत नाही. आता अशी माझ्या वाचनात अशी काही हे नाहीये बरं का टेस्ट. मग आता अलीकडे माझाही थोडा संपर्क कमी झालेला आहे, तसं रिटायर्ड आहे, पण माझ्या माहितीत तरी फारशी नाही. पण आपल्याला करता येईल तुम्हाला सांगतो. मग काय करतील ते सांगतो. थोडंसं एक टेंटेटिव्ह सांगतो, तुम्ही जरा आणखी विचार करा. आपण काय करूया, क्वालिटीचेच पॅरामीटर्स तुम्ही काढून घ्या अगोदर. क्वालिटी कशाला म्हणायचं, मग क्वालिटी कशाला म्हणजे बाबा त्या गुणवत्ता म्हणजे तरी शेवटी काय आहे, म्हणजे त्याची शिक्षणाची उपयुक्तता किंवा त्या लर्निंगचा मटेरियल लागणारा वेळ किंवा असं जे काय असेल ना, असे 5, 6, 7, 8 पॅरामीटर तुम्ही स्वतः ठरवा अगोदर काढा. ते तुम्ही काय करा, 10-20 एक्सपर्ट जे असतील त्या एक्सपर्ट कडून हे करून घ्या, काय म्हणून आपण व्हेरीफाय करून घ्या. सर मी असंच करते, हे मला क्वालिटीचे हे वाटतात पॅरामीटर्स, तर तुम्ही आणखी हे माझे तपासून बघा आणि आणखी जर काय असतील तर ते ऍड करा आणि मग त्या पॅरामीटरच्या सहाय्याने मग आपण टेस्ट तयार करू. असं करता येईल आपल्याला. ओके. पण आता जे आहेत एसडीजी चे जे त्याचे पण इंडिकेटर्स आहेत, नीती आयोगाचे पण आहेत आणि OECD चे पण आहेत. मग ठीक आहे ना, मग ते काय करा तुम्ही, ते जर असतील ना, त्यांचे इंडिकेटर्स जर असतील ना, मग त्या इंडिकेटर्स आहे ना, आपल्याला प्रश्न तयार करता येतील ना मॅडम. पण माझं सर असं कन्फ्युज झालंय नक्की कुणाचे घ्यायचे. 4 जणांचं मी चेक केले, तर नक्की कुणाचे घ्यायचं ते कन्फ्युज झालंय मला. नाही, एक मिनिट. तुम्ही कुणाचेही घ्या आणि तुमच्या थिसिस मध्ये म्हणा किंवा तुमच्या पेपर मध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख करा. ओके. मी हे घेतलेत म्हणून. लक्षात आलं का तुमच्या? तुम्ही OECD घेतले आणि मग तुम्ही फक्त काय करा, तुम्ही असं म्हणा, मात्र समजा असं म्हणलं तुम्ही, समजा एनसीईआरटीने काय काढले असले, OECD काढले असले बरं का, तर तुम्ही काय करा, तुम्ही समजा एनसीईआरटीचे घेतले, तर तुम्ही एनसीईआरटीचे का घेतले ह्याचं तुमच्याकडे थोडं जस्टिफिकेशन असलं पाहिजे. तुम्ही OECD काय घेतले त्याचं तुम्ही जस्टिफिकेशन ठेवा आणि मग कुठलेही घ्या. असंही करा तुम्ही, काय हरकत नाही. कुठलेही घेतलं तसं काही आपल्यावर बंधन नाही. तर तुम्ही कन्व्हिन्स का झालेला ते घ्यायला, ते तुम्हाला जस्टिफिकेशन देता आलं पाहिजे. नीट लक्षात घ्यायचं. तुम्ही रिसर्च करतात ना? येस सर. हा, तर रिसर्चर हे लक्षात ठेवायचं, तुम्ही काय करायचं ते करा, फक्त एकच करायचं की त्या गोष्टीचं तुम्हाला जस्टिफिकेशन देता आलं पाहिजे. संपला विषय. ओके सर. ओके सर, थँक्यू. बाय. आणखी कोणी? तसं सर बराच वेळ आहे, म्हणजे 1.5 तास हा प्रश्नोत्तरासहित होता, पण सरांनी त्यांचं व्याख्यानच 1.5 तासापेक्षा अधिक मार्गदर्शन केलंय. मला वाटतं आता फार काही प्रश्न नाही आहेत, तर या सत्राचे अध्यक्ष महाविद्यालयाचे आमचे सहकारी बंधू प्राध्यापक डॉक्टर पद्मे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या सत्राचं समारोप करावा. सर्वांना नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. सुरुवातीला एक बाब मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की माझ्यासह या कृती सत्रामध्ये बरेच सहभागी असे असतील की ज्यांनी जगताप सरांना पहिल्यांदा ऐकलंय. परंतु सर, जरी आम्ही पहिल्यांदा तुम्हाला ऐकत असलो तरी संदर्भ ग्रंथ रूपाने आम्ही कित्येक वर्ष तुम्हाला वाचत आलोय. तुमचे संदर्भ ग्रंथ वाचून आम्ही घडलोय आणि आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना घडवत आहोत. तुमचं प्रत्येक पुस्तक, आता करवंदे सर तुमचा परिचय करून देत असताना पुस्तकांची यादीच वाचत होते. माझं घरचं वातावरण थोडंसं शैक्षणिक असल्यामुळे, वडीलही माझ्या याच क्षेत्रामध्ये असल्यामुळे सरांचं नाव फार पूर्वीपासून, म्हणजे शालेय जीवनापासून मी जगताप सरांचं नाव सातत्याने माझ्या घरामध्ये ऐकत होतो आणि BEd आणि MAd करत असताना आणि
अध्यापनाचं कार्य करत असताना सातत्याने सरांच्या संदर्भ ग्रंथाशिवाय मला वाटतं कुठलाही प्रश्न सुटला असं माझ्या तरी वाचण्यात आलं नाही किंवा असं माझ्या बाबतीमध्ये झालेलं नाही. सातत्याने सरांनी लिहिलेली जी काही संदर्भ ग्रंथ आहे त्या संदर्भ ग्रंथाचा एक दीपस्तंभ म्हणून आम्ही आजपर्यंत वापर केलेला आहे. आमचे विद्यार्थी त्याचा वापर करत आहे आणि करत राहणार आहे. अशा या शासकीय अध्यापक महाविद्यालय IAC छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 2 दिवसाचं शैक्षणिक संशोधन, नमुना निवड आणि संशोधन साधने निर्मिती या विषयावरचं कृतीसत्र महाविद्यालयाने आयोजित केलं होतं. आणि मला वाटतं आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातलं हे तिसरं पुष्प जे जाणीवपूर्वक आम्ही जगताप सरांचं तिसरं पुष्प ठेवलेलं आहे. सांगता जी आहे कार्यक्रमाची किंवा कृतीसत्राची ती एका उंचीवर गेलेली असावी ही अपेक्षा आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि म्हणून सरांना जो विषय आम्ही दिला होता प्रमाणित चाचण्या निरीक्षण साधने त्यामध्ये पडताळ सूची आणि पदनिश्चयन श्रेणी यावर सरांची PPT बघितल्यानंतरच आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की अतिशय सखोल ज्या बाबी PPT मध्ये नाहीये त्याही बाबींवर प्रकाश टाकलेला सरांनी आहे आणि सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. जनरली पुस्तकं वाचत असताना इतर लेखकांच्या आपल्या लक्षात येतं की इतर लेखकांची पुस्तकं त्यामध्ये दिलेली उदाहरणं आणि सरांची संदर्भ साहित्य आणि त्यामध्ये दिलेली उदाहरणं आणि आजच्या सरांच्या मार्गदर्शनामधून आम्हाला आमचे प्रश्न सोडवण्यासाठीचे जे काही उदाहरणं दिल्या गेले ते अतिशय आमच्या जिव्हाळ्याचे किंवा आमच्या दैनंदिन जीवनातले प्रश्न किंवा विषय घेऊन उदाहरणं घेऊन सरांनी एक एक मुद्दा त्या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. खरं म्हटलं तर सरांच्या मार्गदर्शनानंतर परत कुणाचं त्यावर भाष्य होणं अपेक्षित नाहीये. कारण की शिक्षण क्षेत्रातले भीष्म पितामह म्हणून ज्यांना आपण संबोधतो किंवा ज्यांचा शब्द हा आजही शिक्षण क्षेत्रासाठी प्रमाण आहेत अशा जगताप सरांच्या मार्गदर्शनावर भाष्य करणं त्याचा संधी मला प्राचार्यांनी उपलब्ध करून दिली. त्यामुळे मी त्यांचं सर्वप्रथम आभार मानतो. आणि सर आपण आपली जी काही ग्रंथसंपदा आहे ती खरोखरच आम्हा सर्व शिक्षण क्षेत्रातील प्रशिक्षणार्थांना असेल किंवा अभ्यासकांना असेल मार्गदर्शक आहेच. शेवटच्या टप्प्यामध्ये आपलं संशोधनाच्या संदर्भातलं जे पुस्तक या ठिकाणी PPT मध्ये बघितलं तेही मी बऱ्याचदा संदर्भ ग्रंथ म्हणून वाचलेला आहे. शैक्षणिक संशोधन आणि यातून बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या संकल्पना ज्या आहेत त्या स्पष्ट झालेल्या आहेत. म्हणजे कुठलाही संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपली पुस्तकं वाचल्यानंतर राहत नाही अशी माझी तरी धारणा आहे. अशा या शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व आम्हाला आज या कृतीसत्राच्या तिसऱ्या पुष्पासाठी मार्गदर्शक म्हणून लाभले. त्याबद्दल मी जगताप सरांचं महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो व ऋणात राहू इच्छितो. त्याचबरोबर या कृतीसत्राचे संयोजक व आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चौंडेकर मॅडम यांनी हे कृतीसत्र आयोजित करण्याची आम्हाला संधी उपलब्ध करून दिली व PhD तसेच M.Ed प्रशिक्षणार्थांना तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांचाही मी मनपूर्वक आभार मानतो. या कृतीसत्राचे संयोजक आमचे ज्येष्ठ बंधू डॉक्टर करवंदे सर यांचाही मी या सत्राचा अध्यक्ष म्हणून आभार मानतो. या कृतीसत्रासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन जे PhD मार्गदर्शक उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच ज्यांच्यासाठी कृतीसत्र ठेवण्यात आलं होतं असे आमचे सर्व PhD संशोधक M.Ed चे प्रशिक्षणार्थी यांचीही उपस्थिती ही मला वाटतं 100च्या वर 100ची लिमिट आहे आणि 100च्या वर ही संख्या गेलेली आहे. फेसबुक लाईव्ह करण्याची वेळ कॉलेजवर आलेली आहे आणि यापुढे आमचा प्रयत्न राहील की अशाच पद्धतीने जास्तीत जास्त संख्या वाढवून या ठिकाणी ऑडियन्स कसा वाढवता येईल तो प्रयत्न निश्चित आमचा राहणार आहे.
या सर्व संशोधकाचं मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर माझे सर्व सहकारी डॉक्टर गायकवाड सर असतील, डॉक्टर सुभेदार मॅडम असतील, उपाध्याय सर, सोनवणे मॅडम, इंगळे सर, राऊत मॅडम, या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो व पुढील सूत्रे या कृतीसत्राचे संयोजक डॉक्टर करवंदे सर यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. मला वाटतं प्राचार्य डॉक्टर चोंडेकर मॅडम बोलतील, पण तत्पूर्वी सर्वांसाठी एक निवेदन वजा सूचना आहे. अगदी मी आदरणीय आपले आजचे रिसोर्स पर्सन प्राध्यापक डॉक्टर जगताप सरांनाही विनंती आहे की सर आपण 3 वाजता समारोप ठेवलेला आहे, तर आपण 3 ते 3:05 या दरम्यान एक 15-20 मिनिटासाठी पुढच्या सत्राला आपण जॉईन व्हावं. हीच लिंक असणार आहे. थोडंसं शेड्युलिंग असं असणार आहे की आता प्राचार्य डॉक्टर चोंडेकर मॅडम कदाचित बोलू इच्छितात. त्यांच्या बोलण्यानंतर आपण 1 तासाचा लंच ब्रेक घेणार आहोत आणि बरोबर 1 ते 2 ब्रेक झाल्यानंतर 2 वाजता आपण परत या ठिकाणी एकत्रित येऊन कालच्या प्रमाणे आपण ब्रेकआउट सेशन घेणार आहोत, ज्यामध्ये एक साधारण 4 ते 5 गट करणार आहोत. प्रत्येक गटामध्ये 20 ते 25 सहभागी असतील आणि त्या ठिकाणी ओपन डिस्कशन होईल. ते डिस्कशन तेवढ्या 25च्या गटामध्ये इंटरॅक्शन स्वरूपाचं असेल आणि 2 ते 3 अशी चर्चा झाल्यानंतर 3 वाजता आपण परत कॉमन एका मोठ्या ग्रुपमध्ये याच पद्धतीने एकत्रित येऊन त्या ठिकाणी समारोप होईल. काही आणखी मोठ्या व्यक्तींना आपण या ठिकाणी जॉईन करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्या समारोपाच्या कार्यक्रमात एक प्रातिनिधिक काही प्रतिक्रिया सुद्धा घेणार आहोत आणि त्याच वेळी आपणास फीडबॅकची लिंक दिली जाईल. त्या लिंकला आपण रिस्पॉन्ड केल्यानंतर आपणास आपोआप ऑटो जनरेटेड प्रमाणपत्र मिळेल. मला वाटतं चोंडेकर मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी जगताप सर उपस्थित आहेत, तर आपलं थोडंसं भाष्य करावं. सरांचं तर व्याख्यान अतिशय उत्कृष्टच झालेलं आहे, प्रश्नच नाही. सर्व विद्यार्थ्यांना निश्चित लाभ झालेला आहे. आता मध्यंतरामध्ये ऑफलाईन जे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी अल्पोपचाराची व्यवस्था केलेली आहे. त्यांनी वर्गामध्येच थांबावं, तिथे त्यांना देण्यात येईल. पण मध्यंतरानंतर मात्र सर्वांनी ब्रेकआउट रूम मध्ये जॉईन व्हावं आणि ब्रेकआउट रूम मधून चर्चा घडवून आणावी. आपला संशोधन विषय आहे, त्या संशोधनाच्या संघाने काल आणि आज जे टॉपिक्स आपल्याला दिलेले होते तर ते नमुना निवड किंवा संशोधनाचे साधन निवड यावर चर्चा घडवून आणून प्रत्यक्ष साधन निर्मितीला सुरुवात करावी असं मला वाटतं. आणि हे जे कार्य केल्याचा उपयोग होईल. ब्रेकआउट रूम सगळ्यांनी चर्चेसाठी उपस्थित राहावं. जे ब्रेकआउट रूम तुम्हाला रूम मध्ये जावं आणि सरांनी व्यवस्थितपणे कार्य केलेले आहे. समन्वय पूर्ण कार्यक्रमाचं समन्वय. तरी मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सर एक मिनिट. हा सर. प्राचार्य मॅडम, करवंदे सर, पंदे सर, पद्मे सर आणि त्यांचे सर्व सहकारी सर, म्हणजे मला तुमच्या औरंगाबादात खूप यायची इच्छा होती. मला ह्यात जास्त आनंद झाला असता प्रत्यक्ष मला मुलांशी तुमच्या चर्चा करता आली सर, परंतु तुम्हाला मागं मी बोलल्याप्रमाणे मी खरोखरच आजारी होतो. आजारी तुम्हाला लक्षात आलं असेल. जरा थोडासा अजून आवाज माझा थोडासा बसलेला आहे. मी तुमच्याकडे प्रत्यक्ष येऊ शकलो नाही, त्याबद्दल मी क्षमा मागतो. आणि या ठिकाणी बोलताना देखील मला 2-3 वेळा थांबावं लागलं. पुन्हा एकदा मी क्षमा मागतो. मला तुम्ही संधी दिली विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची, त्याबद्दल आपले आभार मानतो. थँक्यू सर. आपण आभार मानण्याची गरज नाही. आणि कधी या तुम्ही स्वागत आहे तुमचं. कधी सहज जरी आलात औरंगाबादला तरी पण तुम्ही महाविद्यालयाला भेट जर दिली तर आम्हाला खूप आनंद होईल. येस निश्चित मॅडम, नक्कीच. सदिच्छा भेट तर अवश्य द्यावी, पण आपल्याला ऑफलाईन सुद्धा आम्ही परत बोलवणारच आहोत. बघूया लवकरात लवकर ती संधी केव्हा घेता येईल. येस. धन्यवाद सर. धन्यवाद सर.
ओके बाय. ठिकाणी ही मीटिंग या ठिकाणी एंड करूया. एक बरोबर झाले आपले तज्ञ जे धन्यवाद. आता ही मीटिंग या ठिकाणी आपण